ओम श्री गणेशाय नमः. ओम श्यामचंद्राय नमः. जय जय सचिदानंद सगुण तीस कुसुम वासतो पूर्णा वाटे त्यात निलपले रोविले. ओम श्री गणेशाय नमः. या ठिकाणी ग्रंथकर्ते असे म्हणतात की नीलवर्ण असलेल्या आणि या विश्वाचा चालक असलेल्या श्रीकृष्ण नभाशी चढला तोचे रंग त्याचे प्रभे रंगले मेघा. इंद्र निळ हरी रंग त्याचे प्रकाश झाले. आणि तुझ्या सावळ्या रंगामुळं हे सगळं त्रिभुवन असलेलं निळं दिसतंय. आकाश निळं दिसतंय, ढग निळे दिसतात आणि त्या तुझ्याच अंगाचा रंग सगळ्या विश्वाला पुरलेला आहे. ते तिचे सौंदर्य अद्भुत गरुड पंचुशी तेज चढता. मृग जाशी बिक दिसत तनु सावळी देखोनिया. आणि तुझी ती सावळी मूर्ती पाहिल्यानंतर जे काही तेज आहे ते अवर्णनीय आहे. गरुड पाचू यासारखे जे मौल्यवान हिरे आहेत या विश्वामध्ये भरलेली आहेत ती सगळी रूपं तुझीच आहेत. लावण्य अमृत सागरात बोत के कटी मकर ध्वजाचा ताता. तो पुष्प धनवा उदरी जन्नत अंकी केळत जयाची या. आणि तो असं कसा आहे तर सगळे त्याच्या शरीराचे जे काही अलंकार आहेत हे अगदी मौल्यवान अशा अलंकार आहेत. आणि अशा मौल्यवान अलंकाराने नटलेला हा श्रीकृष्ण त्या देवकीच्या आणि वसुदेवाच्या अंगणात खेळत आहे. सुरंगा जायचे मिरवे पय. आणि त्याच्या शरीरावरचे जे काही कौस्तुभ मणी आहेत, गळ्यातल्या ज्या वैजंती माळा आहेत त्या सुद्धा त्याच्या सावळ्या रंगाला अगदी शोभून दिसत आहेत. स्त्रावली क्षण प्रभा तैशी वैजंतीची शोभा. सहस्त्रमुखाची आजीबा शिनळ्या गुणवर्णित. आणि त्याचं जे रूप आहे, स्वरूप आहे, या गुणाचं वर्णन करणारा हजारो तोंडाचा असलेला शेष तो सुद्धा या विष्णूच्या किंवा परमात्म्याच्या गुणाचं वर्णन करून थकलेला आहे. इंद्र निळाचा मेरू प्रभागन वेशीला शत कुंभगटे करुणा. तैसा झळकता वसना हरिज धनी सर्वदा. आणि एखादा पर्वत असावा आणि तो निळ्या रंगाने माखलेला असावा अशा प्रकारचं तुझं संपूर्ण स्वरूप असलेलं त्या विष्णू परमात्म्याचं दिसत आहे. के सकळाच्या पळा गाळून रंगविले पती वसना. वाटे द्वादश भानू येऊन कटे मेकळेवरी जडियेले. आणि त्याची जे काही कठी मेकळ आहे, जे काही वस्त्र आहे त्यानं नेसलेलं ते कसं आहे तर हजारो विजा त्याचं तेज एकत्र करावं आणि त्याचं ते वस्त्र बनवलं की काय. किंवा सकाळचा उगवलेला सूर्य कसा दिसतो हे सगळे सूर्य असलेले 10-12 सूर्य एकत्र यावेत आणि ते त्याच्या कमरेच्या भोवती लटकून बसावेत अशा प्रकारचं स्वरूप दिसत आहे. पांगरावयाचा क्षीरोदक की शुभ्र याच्या चढले बिका की शुभ्र श्वेत. उडणी नायक कपूर करोनी उठीला. आणि त्याचा सुगंध असलेला आहे, त्याच्या शरीराचा जो सुगंध आहे तो एकदा कापुराच्या सुगंधासारखा सुटलेला आहे. के सुदरजत गट घडले की पार दे कैलास डवरले की जानवी तिरी वेपिले दिनकर नाते सवस्ते. आणि स्वतः त्या दिनकरानं स्वतःच्या हातानंच या जान्हवी नदीच्या तीरावर अशा प्रकारचं स्वरूप तयार केले की काय असं वाटत आहे. अंगे ओट्या दिशे सुडाळ की इंदू बिंबा उकलाल्या निर्मळा की मुक्त फळांचा गाडून या डाळ इंद्रनीळ चर्चिला. आणि इंद्रनीळ असलेला तो चर्चिला आहे की काय किंवा शशी असलेला चंद्र असलेला त्या चंद्राचे मूस एकत्र करून त्याच्या चेहऱ्यावर एकत्र आणलेली आहे की काय असं दिसत आहे. भोनी सौंदर्य कवले ते हरिमुखी देय वोनी वतिले. आनंदाचे स्वरूप उजळाले रूपाले हरिमुखे. आणि त्या श्रीकृष्णाच्या मुखावर त्या त्रिभुवनाचं सगळं सुख आहे ते त्याचं ते हरिमुख असलेलं शोभून दिसत आहे. हारी अंगीचा अखिल सुवास भेदून गेला मादकाश की ब्रह्मानंद भरून निशेष सगुण सुरस वतिले. आणि या ब्रह्मानंदाचा सगळा आनंद असलेला त्याचा चेहरा अगदी हसरा असलेला चेहरा या त्रिभुवनातला आनंद त्याच्या चेहऱ्यावर एकवटल्यासारखा दिसत आहे. आनंद सरोवराची कमळा झाले तैसे कर्ण नेत्रा विकासाले की कृपा दृष्टीने निवाले प्रेमळ जना सर्व. आणि त्याचे जे काही नेत्र आहेत कमळाची फुलं उमलावीत
अशा प्रकारचे डोळे त्या श्रीकृष्णाचे दिसतात. आवते स्वानंद रूप सगुण की कमलेचे सौभाग्य पूर्ण की सद्भक्ताचे निज धन ठेवणे आकारले. आणि निजभक्त असलेले त्यांचा जो ठेवा आहे तोच आकाराला आलाय की काय, अशा प्रकारचं स्वरूप त्या परमेश्वराचं दिसतंय. तो वैकुंठीचा वेल्हाळ सुंदर की भक्ती मंदिरांगण मंदरा पदो दुभवाचा ताता उद्धार गोकुळा माझ्या अवताराला. आणि या सगळ्या विश्वाचा उद्धार करणारा असा विष्णू परमात्मा या गोकुळामध्ये श्रीकृष्णाच्या रूपाने अवतरलेला आहे. माता शकच्या रूपे धरून श्रीपती परिते न बैसे लोकांची भक्ती म्हणून गोकुळी आला व्यक्ती मानव वेश धरून. आणि त्या श्रीकृष्ण म्हणजे परमेश्वरानं अनेक अवतार घेतले. कधी कच्छवाचा अवतार घेतला, परंतु त्या ठिकाणी तो थांबला नाही. या ठिकाणी त्याला तिथं न करमल्यामुळं या गोकुळामध्ये त्यानं अवतार घेतलाय की काय असं वाटतंय. जे का विषय परजन के नायक हरीचे गुन्हा त्याच्या शृंगार रस धावून वेदी मन आपणाकडे. आणि हा श्रीकृष्ण कसा आहे तर त्या गोकुळामधलं ज्याचं मन इकडं तिकडे भटकतंय फिरतंय अशा माणसाचं मन आपल्या स्वतःच्या मोहमायेनं तो आपल्याकडे आकर्षित करून घेतो आहे. भक्ताशी विघ्ने येते प्रबळा ती निजांगी शोषित तमळा निळा मर्दोनिया दुर्जना खळा भक्त प्रेमळ रक्षित असे. आणि या ठिकाणी तो काय करत आहे, जे दुर्जन आहेत, दुष्ट आहेत, खळ आहेत, पापी आहेत, अशांचा निर्दाळन करून तो आपल्या ठिकाणी सद्भक्ताचं रक्षण करीत आहे. साबळ काष्टे भ्रमर कोरे पिष्ट करी क्षणा भीतरे परिकमळाशी निर्धारी दाखन लावी सर्वता. आणि तो कसा आहे, जे काही कमळाची फुलं असतात त्यांना तो भ्रमर असलेला तो निर्दाळतो किंवा त्याचं नष्ट करतो, परंतु त्या भ्रमरांना सुद्धा किंवा तशा दुष्टांना शिक्षा करायचं काम हा श्रीकृष्ण करत आहे. कामळांकोचे कोंडे भ्रमर परितेन पोडीच अनुमात्रा तैसे दासाचे अन्य समग्र स्वशुनी रक्षिता याते. आणि तो त्या भक्तांचं रक्षण कसं करतो, कमळाच्या फुलामध्ये एखाद्या वेळेस भुंगा अडकतो, त्याचा साधा वरखडा लागला तर ते कमळाचं पान फाटू शकतं, परंतु तो आपला दाता आहे, आपल्याला तो सुगंध देतो म्हणून त्या कमळाच्या पाकळ्या उमलेपर्यंत तो भ्रमर त्या फुलामध्येच तसाच कमळामध्येच बसून राहतो. तशा प्रकारे आपल्या भक्ताच्या हृदयामध्ये बसून श्रीकृष्ण त्यांचं रक्षण करतो. के तिळ मात्र पाषाण जळेन तरे देखती जळा ते त्याची सबळ काष्टा तरे पूर्ण कदा जीवन न बुडवी. आणि पाण्याचा एक गुणधर्म असा आहे की ज्या पाण्यानं आपलं झाडाचं रक्षण केलेलं आहे, ते झाडाचं किती जरी मोठा बुंद असला आणि तो जर पाण्यावर पडत असला तरी त्या पाण्याला काय वाटतं की ह्याचं रक्षण आपण केलं आहे, त्याचं पालनपोषण आपण केलं, त्याचं सांभाळ करणं सुद्धा आपलं कर्तव्य आहे. म्हणून लाकूड कधी पाण्यामध्ये बुडू देत नाही. जेवणी हाचे अभिमान की आपण वाढविले काष्ट पूर्ण ते न बुडवी मी कदा जाण कालत्रयी सहसाई. आणि तशा प्रकारे हे सगळं विश्व मीच निर्माण केलेलं आहे आणि या विश्वाचं पालन पोषण करणं किंवा त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास न होऊ देणं ही सुद्धा माझं कर्तव्यच आहे. अशा प्रकारे तो श्रीकृष्ण या त्या काष्टाची या नौका होती आणि कजड जीवात राहते तैसे भगवत उदारिती बहुतासही समागमे. आणि त्याच लाकडाची एखादी नाव तयार केलेली असते आणि त्या पाण्यातून तरंगून ते आपल्याला नाव एका तीरावरून पलीकडच्या तीरावर नेऊ शकते किंवा सागरामधून आपण पार करू शकतो. तशाच प्रकारे हा श्रीकृष्ण आपल्याला सुद्धा किंवा हा विष्णू परमात्मा ही अवतार रूप धारण करून आपलं रक्षण करत आहे. स्वजल काष्टे न्याय निश्चित शरणांगत तारी भगवंता नाना चरित्रे अद्भुत दावी भक्त तारावया. आणि असा हा श्रीकृष्ण असलेला भक्त असलेला त्याचं रक्षण करण्यासाठी म्हणून या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे रूप धारण करणारा या गोकुळामध्ये आपल्या भक्तांचं रक्षण करण्यासाठी आलेला आहे. स्वषष्टाध्यायी कथा गवळणी ठकविले कृष्ण नाता गोरस मथुरे विकू जाता ती अनार्थ पावली. आणि अशा प्रकारे आपण कालचं थोडं अनुसंधान लक्षात घ्यायचं आहे की जी गवळणी श्रीकृष्णाला असं म्हणली होती की मी तुला खांबाला बांधून टाकेन, परंतु तिच्या गर्वानं ती काय केली, कोकळामध्ये गेली, दहीदूत घेऊन गेली होती, परंतु ते दहीदूत सगळं श्रीकृष्ण कसं काढून घेतलं होतं, त्या साप विंचू कसे वरले होते आणि तिचं गर्वहरण कसं झालं, त्याची फजिती कशी झाली
ती कशी त्या गोकुळामधून पळून आली ही कथा आपण मागे ऐकलेली आहे. गोरसन देवनी वनमाळे गवळणीची परमाटकले सच्चिदानंद मूर्ती सावळे महिमान कळती येते. आणि हा श्रीकृष्ण कसा आहे, सावळी मूर्ती असलेला, त्याच्याकडे आघात ज्ञान आहे, आघात सामर्थ्य आहे, त्याची ताकद या गवळींना काही कळली नाही आणि त्याची प्रायश्चित्त किंवा शिक्षा तिला मिळालेली आहे. नावाला एका गोकुळी वर्तले एक गवळीयाने स्त्रियेशी सांगितले म्हणे दधी दूध जे सांचले अनसुटा धरी येतोनी. आणि काय पुन्हा एकदा घे नीट वाच. नावाला एके गोकुळी वर्तले एक गवळीयाने स्त्रियेशी सांगितले म्हणे दधी दूध जे सांचले अनुसूट धरी येतोनी. आणि त्या एका गवळ्यानं असं ठरवलं की आता हे दही दूध आपलं जे काय वाटलं होतंय, नष्ट होतंय, ते आपण तसं करायचं नाही, की दही दूध आपण खायचं नाही किंवा त्याचं सेवन करायचं नाही, अशा प्रकारचा आपण उपवास धरायचा. भगवंताचा नवस पुरविना करीना ब्राह्मण संतार्पणा पतरी घृत ठेवी सांचून अवश्य मने नितंबिनी. आणि असं करून आपण काय करू, ते सगळं दही दूध असलेलं त्या विष्णू परमात्म्याला किंवा श्रीकृष्णाला अर्पण करू आणि आपण मात्र अनसूट राहायचं, म्हणजे उपवास करायचा. असं म्हटल्यानंतर त्याच्या पत्नीने सुद्धा ते कबूल केलं. ग्रात सांचले बहुत स्त्रियने अर्ध चोरिले त्यात शेजारणीच्या घरी त्वरित घट बरोनी ठेविला. आणि त्या नवऱ्यानं असं सांगितलं होतं की आपण जेवढं काही दही दूध तूप लोणी असेल ते सगळं आपण आता श्रीकृष्णाला अर्पण करू. परंतु हे त्याच्या बायकोला काही पसंत पडलं नाही. तिला वाटलं आता हे सगळंच्या सगळं जर श्रीकृष्णाला अर्पण केलं तर आपल्याला काय शिल्लक राहते, म्हणून त्याने सगळ्याचं निम थोडं थोडं काढलं आणि आपल्या शेजारणीच्या घरी चोरून ठेवलं. स्त्रियाचे कर्तव्य न कळे भ्रतारा महानता विचारा सकळ सत्याचा तारा बयन धरी ते पापाचे. आणि सकळ पापांचं निर्दालन करणारा त्या ठिकाणी त्या स्त्रियेनं काय त्याचं भय धरलं नाही, अशा प्रकारचं बाजूला काढून ठेवलं. परंतु त्याचा पती असलेला तो मात्र निष्पाप असलेला असा आहे. नृत साहस माया मूर्खत्वा तिलोभाऊ शोच निर्दयत्वा हे स्वभावा गुणन सत्य स्त्रियाच्या टाई असती. आता मन मोठं करायचं काम पुरुषाचं जास्त असतं. शास्त्र असं सांगतं की स्त्रिया थोड्याशा कंजूस असतात, चेंगट असतात, स्वार्थी असतात आणि तिच्या अंतकरणाचा भाव या ठिकाणी वेगळा आपल्याला दिसून येतो. गवळीयाने महोत्सव केला नवस श्री हरीचा पेढीला परिघ्रत घट जो ठेविला तो कळला श्रीरंगाते. आता त्या नवऱ्यानं गवळ्यानं मात्र जेवढं काही जमात ठेवलेलं होतं, चोरून ठेवलेलं पण राहिलेलं तेवढं असलेलं त्याचा उत्सव साजरा केला आणि ते सगळं वाटून टाकलं. परंतु त्याच्या बायकोनंही काही शेजाऱ्याच्या घरी जे काही दही दूध दोन्ही चोरून ठेवलेलं होतं अंतर्ज्ञानाने ते मात्र श्रीकृष्णाला समजलं. बाहेर गेली घरची सुंदरी कृष्ण प्रवेशाला तिचे मंदिरे घृत घट काढून जड करी नेला दुरी ते वेळी. परंतु हा सर्व त्रिभुवनाचा ज्ञानी असलेला त्याला काय समजत नाही. त्यानं काय केलं, ज्या घरामध्ये यानं ती लोणी वगैरे सगळं चोरून ठेवलेलं होतं ती शेजारीने जरा बाहेर गेली होती, तेवढ्यात तिच्या घरात जे चोरून ठेवलेलं होतं ते सगळंच लोणी दही दूध त्यानं पार्सल करून टाकलं. मिळाविली गवळीयाच्या बाळे घृत ते सकळाशी वांटिले कृष्ण आपण बक्षिले पूर्ण केले नवसाशी. आणि मग त्या गवळ्याचा जो नवस होता किंवा हे सगळं मी ते श्रीकृष्णाला आणि त्या गवळ्यांना अर्पण करणार, परंतु बायकोचा जो कावा होता तो श्रीकृष्णाला कळला आणि त्या शेजारणीच्या घरी ठेवलेलं सुद्धा त्यानं सगळं दही दूध लोणी आणलं, त्या गवळ्याच्या बोरांना वगैरे सगळं वाटून टाकलं आणि तिच्या नवऱ्याचा जो नवस होता तो श्रीकृष्णानं अप्रत्यक्षपणे असा पूर्ण करून टाकला. वासुधारा घृत वदन ते तृप्त न पावे नारायणा तो गवळीयाचे घृत चोरून भक्षुनी तृप्त झाला. त्या विश्वाचा करता करवित असलेला त्याला काय पोट भरायला कमी पडायला लागले, परंतु या भक्तांच्या आशीर्वादाचं जे काही लेणं आहे, खाणं आहे ते घेऊन श्रीकृष्ण या ठिकाणी त्या गवळ्याच्या आशीर्वादानं तप्त झालेला आहे. कमला सन मिनिकेत नारी सदा द्या तिथे कैट भारी
तो बळ्याची गवळ्याच्या घरी चोरून ग्रत बक्षित. आणि हा सगळ्याच्या त्रिभुवनाचा निर्माण करता असलेला, परंतु या ठिकाणी गवळ्याच्या घरी जाऊन, प्रत्येक गवळणीच्या घरी जाऊन वेगवेगळ्या प्रकारचं दही दूध चोरायचा प्रयत्न करतो. सो घरा गेला वैकुंठ राहणा यशोदा म्हणे जग जीवना कोडी करून मन मोहना कोटून आलाशी सांग बा. आणि मग असं सगळं त्या गवळ्याचं वचन पूर्ण झालं. इकडं खाणं पिणं सगळ्यांचं झालं आणि तो घरी आला. त्यावेळेस त्या यशोदेला असं वाटतं की बाबा हे आता आणि काहीतरी भानगड करून आले काय, की कुठं गेलं तसं काय करून आलास, आम्ही त्याला विचारित आहे. काड्या घेतला कृष्णनाथ माता हर्षे मुख चुंबिता तो अंगाशी माकले घरात माता पुशीत हरिशी. आता त्यानं आपलं लाडकं बाळ आहे उचलून काकेला घेतलं, पदरानं त्याचं तोंड वगैरे पुसलं, सगळ्या अंगाला लोणी वगैरे लागलेली ते पुसून त्या श्रीकृष्णाचं त्या यशोदेनं काढलेलं आहे. ग्रात लागलाशी अंगा कोठे गेला होताशी श्रीरंगा आता गराने अति वेगा गवळणी सांगो येतील. आणि आता तू काहीतरी आणखीन खोड करून आलास, कोणाच्या घरात गेलतास, कोणाचं ते लोणी चोरलंस. आता नसतेबाला येईल आणि दुसरी कोणीतरी एखादी गवळण आता भांडायला आल्याशिवाय राहणार नाही. येरीकडे गवळण ते पायी शेजेची ग्रह येतील वला म्हणे माझा घृत घट देई आणून या सत्वर. आणि आता आणखीन मला काहीतरी ती निस्ताराची पाळी तू आणून ठेवलीस असं वाटतंय. आता त्या गवळण येतील आणि माझं दही दूध लोणी कुठं ठेवलंस, कुठं चोरून नेलंस असं म्हणून मला विचारणा करतील. घरात गवळणा पाहत तो आपुल्या शिंकी तैसाची समजता तो घृत घट नाही त्यात नवला वाटले ती येते. आणि आता त्या शेजारणीच्या घरी जी काय लोणी दही दूध चोरून ठेवलेलं होतं तिनं, ती शेजारी जरा बाहेर फिरून गेलेली घरी आली तर बघते तर काय ती सगळी गाडगे मडके दही दूध लोणी रिकामा आहे. कोणी चोरलं तिला शंका आलेली आहे. माने बाई शिंके आणि घागरी न दिसती कोठे मंदिरे आळ घालावा कृष्णावरे तरी माग ही कोठे दिसेना. त्यावेळेस त्यांना संशय आला किंवा या ठिकाणी आपलं शिकत दिसत नाही, गाडगे मडकी रचून ठेवलेली दिसत नाही, दही दूध तूप लोणी दिसत नाही. आता श्रीकृष्णावर आळ घ्यावा तर कसा, त्याचा कुठं काय मागमूस किंवा पाऊलखुणा वगैरे असा काही पुरावाच दिसत नाही, त्याचं तर नाव कसं घ्यावं असं तिला विचार पडला. माने तुझा घोरस उरला माझाची घृत घट का गेला नसते तू वाच्या विलासीला कल माझला अद्भुत. आता ते ज्या शेजारणीच्या घरी ठेवलंय ती शेजारी म्हणाले आता ते चोरून ठेवलेलं जरा माघारी तर घेऊन यावं. मागायला गेली तर ती म्हणाली बाबा आता माझ्याकडे काही शिल्लकच राहिलं नाही. ते म्हणाले चोराची चोरी तू केलीस, मी तुझ्यापाशी ठेवलं होतं परंतु तुझा काही पत्ता लागू देत नाहीस. त्या दोघीमध्ये थोडंसं तक्रार सुरू झाली. ते गवळण वायान म्या घृत घट ठेविला असेला चोरुना तरी हस्त जाऊ देत जडूना तुवा का तुवा नोनी ठेविला. आणि मग ती आणि म्हणते की मी तर काही केलं नाही, तू माझ्या घरी आणून ठेवलं होतंस, तसंच तो आणखीन मागाच्या घरातून आणखीन चोरून नेलंस की काय, अशा त्या दोघी जणी एकमेकीवर संशय घेऊ लागले. माने गवळण विचारित कल माझ वावा बहुता कळ्याला भ्रताराशी मात तो यानार्थ दुसरा. आणि अशा प्रकारचं एक प्रकरण मिटतंय ना मिटतंय तोपर्यंत दुसरा एक वाद या ठिकाणी निर्माण झाला. मागते म्हणे मृग नयनी गलबला न करी ओ साजनी माझी या भ्रताराच्या श्रवणी गोष्टी जाईल सर्वता. त्या दोघीचं भांडण लागलंय. ती शेजारी म्हणते आता आपल्यात आपण मिटवू. तुझ्या नवऱ्याला जर हे कळालं की माझ्या घरी लोणी आणून चोरून ठेवलं होतंस, माझा नवरा मला काय शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही. दोघी जणी आता झालेलं झालं कसंच का असं ना, कोणाकडे तक्रार न करता आपण बसलेलं बरं होईल. बाहेर गेले तरी जाऊ दे घृत कृष्णार्पण झाले निश्चित आईशे बोलून त्वरित गवळणी गेली ग्राहते. आता चोरून ठेवलं होतं परंतु ते काय आपल्या हाताला लागलं नाही. मग वाटलं होतं नाही मार्ग तरी सापडलं म्हणून, परंतु गेलं कसं का असं ना म्हणजे ते श्रीकृष्णाला अर्पण झालं असेल, जाऊ दे म्हणजे आपला आता विचार करायचा नाही. गोकोळी दपन ते राखीती भौत गोरा साते रजवी नेत्र ते कौतुक केले अद्भुत. आणि अशा प्रकारचं त्या ठिकाणी श्रीकृष्णानं आणखीन एक कौतुक केलेलं आहे. जी काही गवळ्याची मुलं होती ती त्या ठिकाणी आपल्या गाई म्हशी वगैरे चारायला घेऊन जात असत. दोघे निजली मध्ये राहते ते प्रकट आणि रमापती एका मुंगुसनीचे ते दोघांमध्ये सोडिले. आता असं जे काही काम करून आल्यानंतर एका घरामध्ये आणखीन एक प्रकार करून ठेवला. दोन नवरा बायको आपले झोपलेले असताना त्या दोघा नवरा बायकोच्या मध्ये एक मुंगस त्यानं श्रीकृष्णानं आणून सोडलं. ग्राहीचा सर्व गोरसा सवास ते काळीचे गणवासा तृप्त झाला सर्वेश्वर शेषाई परमात्मा.
कोणीकडे चाललंय काय कळलं मला. ग्रहीचा सर्व गोरासा सवास्ते काढी जगनिवासा तृप्त झाला सर्वेशा शेषशाये परमात्मा. आणि या शेषावर शयन करणारा असा परमात्मा ते नवरा बायको झोपलेले असताना त्या घरामध्ये आलाय आणि त्या ठिकाणचं दही दूध सगळं असेल ते खाऊन निवांत झालं. मुंगूस दोघामध्ये उकारे तव ती हाती निज सुरे एकाएकी घाबरी आक पोडीत उठले. आणि त्या मुंगसाचा आवाज ऐकल्यानंतर ही काही नवरा बायको असलेली त्या ठिकाणी झोपलेली असलेली त्या श्रीकृष्णानंतर सगळी चोरी करून नेली आणि ती उठून त्या ठिकाणी घाबरली झालेली आहे. नासावरत वसाना बाहेर आली भिवूना म्हणती भूत उरावरी येऊना बैसले होते दोघाची. आता ते मुंगस असलेलं त्या मुंगसाला बघून हे दोघेही नवरा बायको घाबरलेले आहेत. अंगावरची कपडे सुद्धा त्यांनी नीट सावरले नाहीत. घाबऱ्या बाहेर पळत आले आणि कुठलं तरी एखादं भूतच आपल्या छातीवरून बसलं होतं काय अशी दास्ती त्यांना वाटू लागलेली आहे. दावा दावा म्हणती कोणी लोक मिळाले चौकडोनी दीपिका लावले तक्षणी पुष्टी दोघाशी ते दवा. आता यांचा जरा आरडाओरडा बघितल्यानंतर गल्लीतली लोक सगळी जागी झाली. त्या ठिकाणी येतात आणि त्यांना विचारतात दिवा वगैरे लावून जरा बघतात व काय झालंय कशामुळे तुम्ही असं घाबरल्यासारखं झालात म्हणून विचारू लागले. तावती म्हणते भूत आले आम्हा दोघामध्ये बैसाले आम्ही तत्काळ ओळखले सदना बाहेर मग आलो. आता आम्ही झोपलो होतो परंतु थोडीशी कुजबुज ऐकू आली. आमच्यामध्ये एक भूत येऊन झोपलं होतं. आम्ही बघितलं त्याला घाबरलो आणि आम्ही बाहेर पळून आलो. पंचाक्षरे घेऊन विभूते द्वाराबाहेर अशी फुंकिती परिसदनी कोणाना प्रवेशाती भय वाटे मनितया. आता हे सगळे गल्लीतली जमा झालेली आहेत. एखादा जाणता असतो काहीतरी त्याला भूतबाधा वगैरे थोडीशी कळते अशी माणसं बी गोळा झाली. बाहेरच्या बाहेरच काहीतरी उपचार करायचा बघायचा का प्रयत्न करतात. कोणीतरी थोडंसं डोकावून बघतंय पण घरात मध्ये जाऊन भूत कसलाय हे बघायचं काय कोणाचं धाडस होय ना. तो घरात हिंडे ना कोळा लोक म्हणते भूतसा बाळा मंग दिट गवळी देतात काळा निशंकांत प्रवेश येते. आणि मग काय तर जरा थोडासा सुगावा लागल्यानंतर दम धरून एक आपलं हळूहळू पाऊल टाकीत या घरामध्ये प्रवेश करतात तर त्या ठिकाणी त्यांना भूत दिसत नाही. तावा त्या मुंगसा देखिले तत्काळ बाहेर आणले लोक गदगदा हसले नवला झाले ते दवा. अगोदर जे भूत दिसत होतं ते सगळ्यांनी जरा बघितलं मध्ये जाऊन उजाड करून इकडं तिकडं तिथं भूत काय नाही पण एक छोटंसं मुंगस दिसलं आणि मग सगळे लोक हसायला काय म्हणे तू मुंगसाला भिवून या ठिकाणी तुम्ही पळत बाहेर आलात. एका म्हणते मुंगूस सकाळे काकेशी घेऊन वन माळे हिंडत होता त्याने चानोनी सोडिले. आणि काही लोकांना संशय आला किंवा आम्ही इकडे तिकडे फिरत असताना हा श्रीकृष्ण त्याच्या काकेत एक बारका मुंगस घेऊन फिरत होता असं आम्ही बघितले. कदाचित त्यानंच हे मुंगस आणून सोडला असेल. एका म्हणते मोठा नष्टा करणी करीतो चाटा गोकुळीची मुले चाटा त्याने समास्त केले पै. आणि या सगळ्या गोकुळामध्ये त्यांना असा धुमाकूळ माजवलाय की हा नटखट आहे. कुठं काय तक्रार करेल कुठं काय खेळ करेल हे सांगता येत नाही असं त्या गोकुळातल्या लोकांना वाटलं. ज्यानं गेले सदना सत्वारा तो उदय पावाला सहस्राकारा मग ते गवळणाच्या तुऱ्या नंद मंदिरी गेली हो. आणि त्या ठिकाणी असं त्या भूताचा प्रकार झाल्यानंतर सकाळ झाली. सगळ्या गवळणी जिकडे ते आपल्या आपल्या घरी गेल्या आणि एक गवळण त्या नंदाच्या घरी आलेले आहे. माग म्हणे सुंदरी शोधे तोर पिढीले मुकुंदे मुंगूस सोडिले ग्रामदे नवल गोविंद केले हो. आणि सगळ्याला खात्री पटल्यानंतर ती गवळणी सांगू लागली यशोदे पुढे घराने करायला लागली की आम्हाला रात्रभर झोप आली नाही आम्ही भूत म्हणून दचकून उठलो परंतु या श्रीकृष्णाने एक मुंगस सोडलं होतं अशी आमची त्यानं चेष्टा केली. गदगदा हास्ये नंदराने आर्यवदना पाहि नैने तो एक बोले गवळणी तुझं चक्र पाणी लावीन. आता त्या ठिकाणी ते श्रीकृष्णाची अशी कला पाहिल्यानंतर ते तर रोजच कुणाचं ना कुणाचं घराणं ऐकायला येतंय. त्यावेळेस ते यशोदा असलेली हसायला लागली. आता कुणाचं घराणं निस्तरावं
चक्रपाणी असलेला श्रीकृष्ण तिच्या तोंडाकडे पाहतो. हा रे तो माझी आगारा येशे मी तुझं बांधेन खंबाशे मग बोले ऋषिकेशी बांध कैशी पाहू आता. तेव्हा त्या म्हणाला तर रोजच एक गरण आणायलाच किती तक्रारी मी निसतं कुणाचं भांडण तरी घ्यावं. आता तुला बांधून टाकल्याशिवाय तुला मेळ लागत नाही. तेव्हा श्रीकृष्ण म्हणतो तुला जसं जमल तसं बांधायचा प्रयत्न कर, बांध तर बघू कसं बांधतेस. ग्राशी गेली गवळणी रात्री दृढ कपाटे देवोने व्रतारा सहित नितंबिनी निद्रा नवी निमग्न. अशी तक्रार करून सांगून ती गवळण आपल्या घरी गेली. आता म्हणले याच्यात नंतर आपण जरा कडी कुलूप चांगलं लावावं, घर बंद करून त्या ठिकाणी जरा सुरक्षितपणे पुन्हा तरी कोणी काय आपल्याला त्रास देऊ नये म्हणून ती गवळणी आणि तिचा नवरा झोपलेला आहे. पती पुढे निजली कामिने तो पातला पंकज पाने पतीची दाढी तिची वेणी धरून त्या क्षणी गांठी देत. आता पहिल्या मुसाला बेली सगळं झालं, कवाड पॅक बंद केलं. आता कोण कशाला येतोय? नवरा बायको झोपलेली आहेत. झोपले नवऱ्याची दाढी आणि हिची येणी या दोन्हीची त्यानं गाठ बांधून दिली. कृष्णे गांठे तिथले हटे जे ब्रह्मदिका न सुटे जे न जळे हवे वाटे तीक्ष्ण शस्त्रेनं काप्याचे. आता त्या नवरा बायकोच्या दाढीची आणि योनीची गाठ बांधल्यानंतर कोणी बांधले गाठ? ब्रह्मदेकाचा नायक असलेल्यानं बांधली. कशानं तर तोडायचं सोडायचा प्रयत्न करत त्यांना कशी काय सुटेल ती गाठ? बांधणाराच तसा जर परिपक्व आहे त्यामुळे त्यांना त्या नवरा बायकोला ती गाठ काय सुटणार. आयचे करुणे जगन्मोहना घरीचा घोरासा सर्व बक्षुना गेला ते तो लागत क्षणा तर के विंदान हरीचे. आता नुसती त्यानं गाठच बांधली नाही, त्यांच्या घरातलं बी सगळं काय दही दूध लोणी तूप असलेलं सगळं खाऊन टाकलं आणि त्या ठिकाणी तो पसार झाला. तो सरली आवगिर जने धार काढो उठे कामिने तो ओढी तसे तिची वेणी मृग नैनी असं तसे. आता ही सकाळ झाली थोडी, आता धार काढावी काहीतरी आपल्या उठल्या सडा सारवून कामाला लागावं म्हणून ती गवळण उठली. पण तिच्या येणीला वड बसायला लागली. कोणीतरी मागे येणे वडायला लागले की असं तिला वाटलं लागलं. पतीशी म्हणणे सुंदरा काहीतरी लाजदारा मी काढू जाते धारा वेणी सत्वर सोडी जे. आता नवऱ्याचा काय लाडात आला असेल असं वाटायला लागले तिला. अहो उजडलंय की मला जरा काय लाजलाजे वाटते का नाही बघा, मला धार काढायला जाऊ द्या आणि तुम्ही गेला येणीला धरून कसं काय ओढायला लागलात. अशी माझी येणी सोडा अशी ती नवऱ्याला बोलते. अजून काय भोगव्यासना उदय करो पातो शस्त्र किराणा आद्यपिन धायेची मना वेणी सोडून द्यावी जे. सूर्य उगवायची वेळ झालेली आहे, चक्रपाणी उगवलेलं आहे. आपली सकाळची जी काही कामं आहे ती उरकायची आहेत आणि लवकर माझी वेणी सोडा अशी ते नवऱ्याला विनवू लागली. तवा तयाचे दाढी ओढता जागा झाला पती त्वरिता स्त्रियाशी म्हणे तुझ्या चित्त अजून चित कामाते. आता ती येणीला थोडी वड बसली, दाढीला वड बसायला लागली. ती बी जागा झालं आणि म्हणजे तू माझी दाढी कशाला वडायला लागलीस? तुझी आणखीन इच्छा तृप्त झाली नाही की काय? मला का उडतेस असा तो नवरा त्या गवळणीला बोलू लागला. सोडी वेगे माझी दाढे जाय वेगे दारा काढे भाऊ माझलीस धांदळी ओढाओढी करीत असे. आणि तू जरा माजल्यासारखे करतेस म्हणाला होता नवरा. उजडलंय, तू जर धार काढायला लवकर जा आणि माझ्या दाढीला धरून तू कशाला झोंबायला लागलीस, का दाढी ओढायला लागलीस असं आपल्या बायकोला बोलू लागला. सोडी दाढी घे तरुणे उदयाद्रीवरी आला तराने पुढे अरुणोदय वने प्रकाशा रक्त पडेला. आणि सूर्य उगवलाय, सगळ्या घरात उजाड पडला, जिकडे तिकडे सगळं उजडी दिसायला लागलाय आणि तू माझ्या दाढीला का ओढा लागलीस म्हणून तो गवळी असल्या त्या गवळीला बोलू लागला. की पूर्व दिशेने मुख धुताले निडळे कुंकुमे रे केले त्याचे रक्तवर्ण नभ झाले अरुणोदय वाटत असे. आणि अरुणोदय झालाय, सूर्य उगवलाय, इकडे लाल दिशा दिसू लागलेली आहे
घरात सगळा उजेड पडला असताना आपण असं झोंबाझोंबी करणं बरं नाही. माझी दाढी सोड असं तो गवळी त्या बायकोला बोलतोय. सूर्यादे उगव्यारुणा ज्ञानादे जैसे भजना की भजनादी नमना श्रेष्ठ जैसे सर्वाशे. आणि त्या ठिकाणी भजनाच्या अगोदर नमन, तशा प्रकारे सूर्य उगवायच्या अगोदर त्याचा प्रकाश, सूर्य आणि दिसाच्या अगोदर थोडंसं उजडल्यासारखं दिसतं. अशा प्रकारचा उजेड पडलेला आहे आणि ते नवरा बायको एकमेकाला बोलतात. की तपादे सुचित्वा की बोधादे सत्वा की सत्वादी अद्भुता पुण्य जैसे प्रकटले. आणि उजडलेलं वर्णन असं करतात ग्रंथकर्ते की सत्व आहे, ती सत्व मिळायच्या अगोदर काहीतरी पुण्य असतं, ते पुण्य अगोदर मिळायला पाहिजे. त्याप्रमाणे सूर्य उगवायच्या अगोदर त्याचा प्रकाश असलेला आपल्याकडे पुढे येतो आहे. साक्षात्कारादीन ध्यासा की मननादी श्रवण विशेषा की श्रवणादी सुरसा आवडी पुढे विराजत. आणि एक एक गोष्ट आपण जरा थोडंसं ध्यान धरल्यानंतर आणखीन थोडीशी गोडी वाढते, पुन्हा चिंतन केल्यानंतर त्याच्यापेक्षा आणखीन गोडी वाढते, मनन केल्यानंतर त्याच्यापेक्षा गोडी वाढते. अशी जशी गोडी वाढत वाढत जावी तशा प्रकारे हा प्रकाश किंवा सूर्यप्रकाश उजेड हा वाढत चाललेला आहे. वैराग्यादी विरक्ता की आनंदादी उपरिता की सुखाशी शांती पुढे आधी ठसावे. आणि वैराग्य वृत्ती ही कधी असते, आपल्या मनाचा ताबा असला तर ती वैराग्य वृत्ती प्राप्त होते. आपल्याला सुख पाहिजे असेल तर अगोदर आपलं मन शांत असायला पाहिजे, मनच अशांत असेल तर सुख लवकर भेटत नाही. तशा प्रकारे या ठिकाणी सूर्य उगवून प्रकाश पुढे येत आहे. तैसा झाला ऋणोदया सोडी मुखे दुरी राये दोघे उठून लवलाये बोलता ते सक्रोध. दोघांना एकमेकाचा राग यायला लागला. हिनं म्हणाली माझी येणी सोड, तू म्हणाला माझी दाढी सोड. उजड पडला, सगळं उजडलंय आणि ती एकमेकावर अशी चिडून बोलू लागलेली आहेत. पाती म्हणे चांडाळीने गांटका दिदली दाढेविनी येर्यान वायत्यक्षाने माझी करणी नव्हे. तेव्हा तो गवळी म्हणायला लागला त्या चांडाळणीला, मूर्ख आहेस म्हणजे तुला काय लाज लज्जा वाटते का नाही, माझ्या येणीची तुझ्या येणीची आणि माझ्या दाढीची तू गाठ का बांधलीस. तेव्हा ते म्हणते अहो मी कशाला तुमच्या येणीची गाठ बांधू, ही करणी काय माझी नाही. म्या गांठ दिदले आशाला तरी नेत्र जातीला पती म्हणे जीवा झड्याला जरी म्या गाठ अशी दिदली. बायकोला वाटायला आता आपण किती खरं बोलावं. संशय नवऱ्याला ते म्हणाले व माझे डोळे जातील, म्हणजे मी आंधळी होईन मी जर या विणीची आणि तुमच्या दाढीची गाठ बांधली असेल तर. नाना प्रकारे होती कष्टा परीन सुटेची कदा गांठे सोडिता भागली आची मठी आती हिमपुटी दोघे. झालं का असं कोणी का गाठ बांधलेली ना असू दे म्हणजे सोडायचा तर प्रयत्न करू. दोघंही झटायला लागली, नवरा बायको ती गाठ सोडायचं, पण ते काय गाठ लवकर दोघांना सुटेना. तो माया लागवे जगा जेठे त्याची कोणा न सुटे गांठे जरी आल्या परमेठी तरी न सुटे तयाची. आता तो विश्वाचा नायक असलेला परमेश्वर त्यानं बांधलेली गाठ कशी सुटेल. स्वतः प्रत्यक्ष ब्रह्मदेव जरी आला तर त्यानं बांधलेली गाठ काय नवरा बायकोला सुटत नाही. भ्रतार म्हणे आणि शास्त्र वेणी कापू तुझी सत्वारा येरी म्हणे दाढीचा अनुमात्रा का तोरोनी काढावे. तेव्हा म्हणलं काहीतरी आण तिथला येळा खेळा तुझी येणीच कापून काढू म्हणून. बायको म्हणाले अहो तसं नका करू, म्हणजे तुमची दाढीच थोडीशी कापली तर काय हरकत आहे. काहीतरी प्रयत्न करून आपली सुटका करून घ्यायचा विचार करायला लागला. सौभाग्यदायक आहे वेणे कातरो पाता यक्षणे पती म्हणे कोणा कोणी करणी केली आयशी न कळे. तर दाढी काय नेहमी 8 दिवसाला केली तर चालत असेल तेव्हा दाढी कापलेली बरी. हा वेणी किंवा केस म्हणजे स्त्रियांच्या सौभाग्याचं लेणं असतं आणि ती केस कापणं काय बरोबर नाही. आता कोणीही असं कारस्थान केलं असावं असा विचार त्या दोघांना पडलेला आहे. उदय पावला चंड किराणा कोण करील गोदोना पती म्हणे शास्त्रे करुणा दाढी माझी छेदी तू. आता काहीतरी करू म्हणले, याच्यात विचार करू. तुझं सौभाग्याचं लेणं असलं तर राहू दे. काय काय असं ना मी सकाळी सकाळी माझी दाढीच कापून काढतो आणि तुला मुक्त करतो असा तो गवळी त्या बायकोला बोलू लागला. ते शास्त्र न कापे सर्वाता न तुटे न सुटे पाता न जळे कदा अग्नी लाविता विचित्र गती झाले. प्रयत्न करायचा सुरुवात केली त्याने. काय तर घेतलं शस्त्र
तिळा पुरा त्यानं कापायचा प्रयत्न केला, कापलं नाही. जाळून म्हणले दाढी थोडी, जाळायचा प्रयत्न केला, ती दाढी जळणा बी झाली, गाठ बी सुटना. अशा प्रकारची तारंबळ त्या नवरा बायकोची सुरू झाली. पाती म्हणे ते वेळे तुझं जरी मरण आले तरी म्याही मरावे वाहिले पूर्वकर्म कैसे. आता काय विलाज नाही म्हणजे दोघांचं मरण एकदा तू मरावं आणि तुझ्याबरोबर मी बी मरावं, अशा प्रकारचं विघ्न किंवा संकट आपल्या दोघावर आलंय, असं ती नवरा बायको वैतागून गेलेली आहे. दीर्घ स्वरे दोघे रडाते मग विधीस येऊन उभी टाकाते आल्या गेल्या सयती का कुळते ते दवा. विलाज नाही म्हणजे आता आपला काय, दाढी तर सुटत नाही, जळत नाही, तुटत नाही, काहीच करत नाही. ती दोघं रडायला लागली, रडत रडत अंगणात आली. येणारे जाणारे लोक आता बघणारच ठेवू, या दोघांची अशा प्रकारची फजिती सुरू. होय आहे जावई पिशुना भोवते मिळाले बहुता जना जे ते पाती गांठी सोडून परी ते जाणन सुटेचे. आता सगळा इज्जतीचा पंचनामा तर झालेलाच आहे. काय असं का ना का शेजारी पाजारी आलेले चाले लोक त्याला बोलणार, बघा तुम्हाला तर सुटते का. त्या गावातले सगळे गवळी येऊन बघायलेली, सोडायचा प्रयत्न करायले, पण एकाला पण गाठ सुटना. वने कातर वने पाते परिते न कापे कष्टी होतीये तो समाचार नंदा प्रती एक सांगते कौतुके. आता ते एक जण आला बाजार, आम्ही कात्रीनं तर कातरते का बघू. कातर घेऊन कातरायचा प्रयत्न केला, पण ती काय दाढी काही कातरणावी झाली आणि ती सुटायला झाली. आता इकडं असा काहीतरी गोंधळ चाललाय, हे असं कानाकानी कळत कळत त्या नंदाला ही बातमी समजली. नंदाचा वडे बैसाला घेऊन गवळीयाचा मेळा इंद्र जैसा मिरवला देव सभेत श्रेष्ठ पै. आता तो नंद राजा, तो राजाच होता, त्याची सभा भरलेली आहे. लोकांची घराणे वगैरे ऐकायचं काम तो करीत असायचा. जसा 33 कोटी देवाचा देव असलेला इंद्र आपल्या सभेमध्ये बसावा आणि लोकांची घराणे त्यांना ऐकून घ्यावी, सोडावी, तशा प्रकारे हा नंद राजा आपल्या सभेमध्ये बसलेला होता. अंके बैसविला जगनमोहना जो मलदल राजीव नयना तो ब्रह्मानंद सगुणा गोकुळी खेळे निजलीला. आता अशा प्रकारचा हा नंदराजा सभेमध्ये बसलेला आहे. हा सावळा श्रीकृष्ण असलेला त्याच्या मांडीवर बसलेला आहे आणि अशा या आनंदी आनंद वातावरणामध्ये या सगळ्या गोकुळामध्ये हिंडून फिरून खेळून येणारा श्रीकृष्ण आता त्या नंदराजाच्या सभेमध्ये असा आनंदी सोहळा चाललेला आहे. जो सर्वत मे वाशे जो सर्वाची मने जाणताशे जे जे प्राणी राहत तसे ऋषिकेशी जाणत. तो त्या राजाच्या मांडीवर बसलाय, नंदराजाच्या. तो कसा आहे, ऋषिकेशी आहे, विष्णू परमात्म्याचा अवतार आहे. गावामध्ये कुठं काय चाललंय, कुणाच्या मनात काय आहे, त्रिभुवनाच्या जगाच्या मनात, प्रत्येक प्राण्यांच्या मनातलं मी जाणतो, असा तो श्रीकृष्ण त्या नंदराजाच्या मांडीवर बसलेला. जगन हा कनक जाना जगपटा तंतु पूर्णा जगतरंग ही सागर पुन्हा वेदपण मोडेना. आणि या त्रिभुवनामधल्या सगळ्या जगाचं चालन पालन करणारा, सगळ्याला एका तंतूमध्ये एका दोरीमध्ये ओवून घेणारा किंवा सगळ्याचं चित्त चालन करणारा असा हा विष्णू परमात्मा. हा सोनंदे ते वेळे दोघेच्या वडिये आणले पुढे स्त्री मागे गवळी दे कोणी सकळ हसते. आता म्हणले हा निवाडा काहीतरी केला पाहिजे, पंचायत सोडू म्हणून सगळं गाव ती पुढं यायला मागोमाग. हा दाढीवाला गवळी गाठ बसलेल्या बायकोच्या येणीबरोबर गवळी पुढं आणि ते बायको महाग, असं करत करत त्या नंदराजाच्या दरबारामध्ये सगळे आलेले आहेत. नंदे पुशिले वर्तमाना कोणी गांठी दिदली येऊना तवती दोघे करीती रुदाना गैवरोनी करुण सोरे. इथं आल्यानंतर मग निवाडा कसा करायचा, ह्याला कोणीतरी चोर तरी सापडला पाहिजे, ज्यानं केले तर दोषी तर सापडला पाहिजे. नंदराजाने चौकशी केली, विचारलं काय हे कोणी गाठ बांधली आहे. तेव्हा हे दोघं जण रडायला लागले, आम्हाला तर काय कळालं म्हणजे कोणी बांधले काय. म्हणती न कळे ईश्वर करणे गदगद हासे चक्र पाने मने काल माझी शेंडी धरवली बांधीन म्हणत होतीस. आता त्यावेळेस त्या श्रीकृष्णाला सगळं कळतंयच की त्यानंच केलेलं नाही कारस्थानी. मांडीवर बसलेला आहे, बघायला लागलाय. मला तो काल म्हणत होते का नाही तुझ्या शेंडीला धरून बांधून टाकेन.
असं तो त्या ठिकाणी हसून बोलू लागलेला आहे. तुझ प्रचिता दाखविली भगवंते व्यर्थ बांधीन मनश्या माते तवती म्हणती अरे ते आमची गती काय आता. तेव्हा तो म्हणाला बा तो चुकलं आमचं काय असेल ते असेल, आम्ही जे काही म्हणायला पाहिजे नको तर तुझ्या शिंदीची गाठ बांधेन किंवा तोला बांधून ठेवेन, तू आता काहीतरी ह्या ठिकाणी विलास कर, अशी ती विनवणी त्या श्रीकृष्णाला करू लागली. दीनवदने बाकी ती करोना कृपाले जग जीवना जो परब्रह्म वैकुंठ राणा वेद पुराणा आगम्ये. आणि वेदांना पुराणांना 6 शास्त्र 18 पुराण ही काय ज्याचं वर्णन करून थकलेले आहेत, अशा त्या श्रीकृष्णाला या दोघांची अशी फजिती झालेली बघून थोडीशी दया आलेली आहे. मग पाताचे कृपा द्रष्टे तत्काळ सुटले माया गांठे आनंद न माये सकळ सृष्टी जग जेटे लागवे. आता त्या श्रीकृष्णाचं हे लागवे रूप आहे, त्याला काय करता येणार नाही. त्या ठिकाणी त्यानं नुसतं मायेनं किंवा नजरेनं त्या युनीकडं त्या गाठीकडे बघितल्याबरोबर ते गाठ त्या ठिकाणी सुटलेली आहे. त्या गोकुळात ते सगळे लोक ते पाहू लागले. आसोती दोघे झाली सदोदिता श्रीहरीचे वदन अवलोकिता अंकृती समस्त बुडून गेले ते जवा. त्याचा जो काही अहंकार होता, तुझ्या शिंदीला गाठ बांधून तुला बांधून टाकीन जे म्हणले होते का नाही, त्याचा अहंकार सगळा नाहीसा झाला, सद्गतीत झाली आणि त्या श्रीकृष्णाचे ते आभार मानू लागले. काम क्रोध झालेला जेता मद मत्सर उठवणे पळाता दंभ मोह अनर्थ झाले गलित ते दवा. आता आपल्याला कुठल्याही प्रकारचा अहंकार गर्व जे काही षडविकार आहे ते आपल्याकडे असता कामा नाहीत. आणि तसं जर असलं तर मग आपण त्याच्यामध्ये बुडून जातो आणि त्याचं प्रायश्चित्त आपल्याला भोगावं लागतं. असं ते प्रायश्चित्त आपल्याला भोगायला मिळालं म्हणून ते दोघंही सद्गतीत झालेले आहेत. नमस्कार करून यादवेंद्रा दोघे गेली निज मंदिरा सुख न माये अंतरा दोघाचेही ते जवा. आता एवढी सगळ्या रस्त्याने आपली फजिती झाली, श्रीकृष्णाने कशी तरी आपली सोडवणूक केली, त्याचं दर्शन घेतलं, क्षमा मागितली आणि ते आपल्या घराकडे चालले. अत्यानंद दोघाला झालेला आहे. आणि काही एके दिवशी श्रीरंगे नवल केले भक्त भवभंगे एके गोपीचे घरी सवेगे प्रवेशेला गोविंद. आता हा एक प्रकार घडला, कसा तरी मिटला. दुसऱ्या दिवशी अशाच प्रकारचा एक प्रकार श्रीकृष्णानं करायचं ठरवलं. जो कसा आहे आपल्या मनातला जो काही द्वेष आहे, अहंकार आहे, तो नाहीसा करणारा श्रीकृष्ण आता पुढे काय करतो. धावते बोले मृगनयने कालाशी येते चक्रपाणी काय पाशी पळती घेऊनी जातोशी ते कळेना. आता तो दुसऱ्या एका घरी गेल्यानंतर त्या गवळणीनं जरा बघितलं आणि चक्रपाणी असलेले श्रीकृष्ण आता माझ्या घरला कशाला आलायस बाबा, आता काय करणार आहेस खोडी, अशी ती गवळण त्याला बोलू लागली. चित्त चोर सकळ चाळा का जगमवना महानाटका संचित गोर सबक्षका जगद्रक्षका जगदिशा. ती त्याची स्तुती करायला लागली. सगळ्यांचं चक्रचालन करणारा, पालनपोषण करणारा, दहीदूध भक्षण करणाऱ्या श्रीकृष्णा, तो आता या ठिकाणी का आलायस. माझे दुखते ओनयाना मग बोले गोपी वचना काय औषध करुणा व्यथा दूर करावे. आणि ते गवळणी असे म्हणायला लागली, व माझे जरा थोडेसे डोळे दुखायला लागलेले आहेत, काहीतरी औषध पाणी करून तेवढं जरा आजार माझा बरा करतोस का, अशी ती विचारू लागली. माग बोले घन निळा जे पुत्राची माता शाला तिचे दुग्ध तत्काळ डोळ्या माझे चाली. मधला वाक्य नीट वाचलं नाही तुम्ही. मग बोले घन निळा मग बोले घन निळा जे पुत्राची माता शेला तिचे दुग्ध तत्काळ डोळ्या माझी घाली जे. तेव्हा ती गवळण ते श्रीकृष्ण असा म्हणतो, किंवा जी कोणी एखादी लहान बाळाची आई असेल तिच्या स्तनातलं जर दूध काढलं आणि ती तुझ्या डोळ्यात घातलं तर काही विलास होऊ शकेल. तावा ते कुरुंग नयनी बोले वचना माझे स्तनीचे दुग्ध जागे होना मग बोले रजवी नयना असे वदन करोनी. आता ते म्हणले, वा माझं स्तनाचं दूध काढून जर माझ्या डोळ्यात घातलं तर काय विलास होईल का, असं म्हणल्यानंतर श्रीकृष्णाला थोडं हसू आलेलं. माने ते दुग्ध कामान हे जाना तू मागशी त्याची देईना
परिम्या पुल्या करू घे करुणा पी नसताना तुझे हो माने ते दुग्ध कामान ये जाना तू मागशी तू त्याची देईना परिम्या पुल्या करू घे करुणा पी नसताना तुझे आता त्यावेळेस श्रीकृष्ण असं म्हणाले तू देशील तुझ्या स्तनाचं दूध काढून तुझ्या डोळ्यात घालायला काय हरकत नाही, परंतु ते दूध मी काढावं लागेल. बरोबर आहे, असंच म्हणतो श्रीकृष्ण. हां बोला, पोहाचा पुढं. बरोबर आहे. आयशा ऐकताची वचना गोपी असले गदगदुना म्हणे उठ चावट येतो ना नसतेची वचन बोलसे. आणि तिला जरा थोडंसं हसू आलं, म्हणजे नालाय काय तुला काय अक्कल आहे का म्हणजे माझ्या स्तनातलं दूध जर मी काढून माझ्या डोळ्यात पिळलं तर काय हरकत आहे, तू दूध काढायची काय गरज आहे, तर चालाकी आहेस, नाटकी आहेस म्हणून ती त्या श्रीकृष्णाला दूषण देऊ लागले. पुढे पुढे वाढता बहु शहाणा होशील अच्युता तुझे मातेपशी तत्वता चालानंता सत्वर. आणि अशा रीतीनं या ठिकाणी भगवान कृष्णाच्या या ठिकाणी वरचीवर खोड्या त्या ठिकाणी करू लागलेला आहे. खोड्या करी मनमोहन अशा रीतीनं त्या ठिकाणी अनेक त्या ठिकाणी बाललीला भगवान परमात्मा करू लागला. आणि अशा रीतीने त्या ठिकाणी गवळण सांगू लागली की लहान वयामध्ये अशा प्रकारचा आहे, तू मोठा झाल्यानंतर काय करू शकशील हे काय सांगता येणार नाही. अशा प्रकारे अरे तू लहान आहेस, बालक आहेस, असं असताना अशा प्रकारचा विचार येणं हे योग्य नाही. आणि तू मोठ्या झाल्यानंतरही काय करशील तर ते सांगता येणार नाही, असा तू होशील. अशा रीतीने त्या ठिकाणी गवळण बोलत आहे. मनोनी धरावया दाविनली उठोनी पळे वनवाळी गोपी दारवंटा उभी टाकली तो तो गेला सत्वर. आणि अशा रीतीने त्या ठिकाणी ती गवळण कृष्णाला त्या पकडण्यासाठी धरण्यासाठी धावायला लागली. कृष्ण असणारा आतर्की गतीने त्या ठिकाणी पळून गेला, कारण भगवंताला प्राप्त करण्यासाठी बाकीच्या सायासाचा काहीच या ठिकाणी गरज नसते. म्हणून न सांगता जिथं भक्ती आहे, जिथं भाव आहे, जिथे श्रद्धा आहे तिथे परमेश्वर असणारा न सांगता त्या ठिकाणी प्राप्त होतो, येत असतो. येऊनी मायेजवळी गारहांनी सांगे वेल्लाळी यशोदा हाशे वनमाळी कडेवरी बैसलासे. आणि अशा रीतीनं त्या ठिकाणी आपल्या आईला येऊन आईपाशी बिलगून कृष्ण परमात्मा बसलेला आहे. आणि अशा रीतीने अनेक घराणे असणारी यशोदेकडे येत आहे. कृष्णाकडे माता पाहे मुख चुंबित लवलाय म्हणे हरी करू काय खोडी तुझ्या निवार. आणि यशोदा सांगू लागले की हे कृष्णा तुझ्या अनेक खोड्या झालेल्या आहेत, अनेक घराणे या ठिकाणी ऐकून ऐकून माझं कान कंटाळलेलं आहे, बहिरं होण्याची पाळी आलेली आहे. आणि आता तू थोडासा शांत हो आणि अशा प्रकारचं हे अवचित कार्य तू करू नकोस अशी यशोदा सांगत आहे. असो कृष्ण एके दिवशी बाहेर गेला खेळावयाशी मुले मिळाली सरशी क्रीडतात ती हरिसवे. आणि अशा रीतीने एकदा काय झालं तर कृष्ण परमात्मा बाहेर गेला आणि गेल्यानंतर सर्व असणारे बाल सवंगडी गवळ्यांची पोरं वगैरे त्या ठिकाणी गोळा झाली. सखयाशी म्हणे हरी तुमची माता जाताची बाहेरी सांगा मज लवकरी त्याची मंदिरी रे गोवेगे. आणि अशा रीतीने त्या पोरांना गवळ्यांच्या त्या मुलांना सांगू लागला की हे बाल सवंगड्यानो, आणि तुमची जर आई बाहेर गेल्यानंतर घरामध्ये कोणीही नाही असं स्थिती असेल त्यावेळेस त्या ठिकाणी मला सांगा. आपण ज्या घरी प्राप्त नो हे गोरस ताडण करी त्यांच्या मुलास कार्य न सांगा आम्हास पाळती तुमच्या घरीची. आणि अशा रीतीने या ठिकाणी ज्या घरामध्ये कोणी नाही अशा प्रकारचं घर असेल तर त्याची माहिती द्या, त्याचा सुगावा द्या, त्यातले हेर करा, त्याची चौकशी करा. तुमच्या आई तुम्हाला दही दूध लोणी कोणालाही खायला देत नाहीत तर आपण काहीतरी या ठिकाणी विचार करू म्हणून कृष्ण असणारा त्या गोपाळांना सांगत आहे. वासरांच्या पुसी बांधे अर्भके आळो आळी पिटी कौतके आक्रोशी रडती बाळके माता धावती सोडावया. आणि अशा रीतीने जी काय आगावपणा करणारी पोरं आहेत त्याला कृष्ण काय करू लागलाय तर त्या वासराबरोबर बांधायचं, वासरू सोडायचं, ते वासरू वरी शेपट करून पळायचं. अशा रीतीने त्या ठिकाणी कृष्ण बाळे सोडणी गवळणी मायेशी सांगती गाराणी म्हणती जावे गोकुळ टाकून तुझ्या पुत्राचे नित्रासे. आणि ती असणारी गवळी सर्व गवळी असणारी यायची घरानं सांगायची
हे यशोदे, या ठिकाणी आम्ही राहावे का जावे का, गोकुळ सोडून या ठिकाणी गेलेलं बरं, आणि फार त्रासून गेलेलो आहे, कंटाळून गेलेलो आहे. अशा प्रकारच्या अनेक खोड्या या ठिकाणी कृष्ण करत घरी आहे. राखीत बैसल्या जरी नारी, तरी वासरी सोडितो बाहेरी, वत्सा पाठी जाता झडकरी, मागे हरी गोरस खातो. आणि अशा रीतीने काय करतो, तर आम्ही एकटं राहिल्यानंतर घरामध्ये कोणी नाही हे पाहिल्यानंतर त्या ठिकाणी काय करतो, वासरं सोडतो. वासरं सोडल्यानंतर वासरं त्या ठिकाणी वरी शेपट करतात आणि पळून जातात. आणि मग आम्ही वासराच्या नादी लागलो, त्यांना वळवण्याचा प्रयत्न केला की इकडं काय करतात, तर कृष्ण असणारा दही दूध लोणी भक्षण करून सर्व काही सांडामांडी करून त्या ठिकाणी पळून जातो. ताक सांडी मडकी फोडोनी, खापरे पैसरतो अंगणी, आसार सांडी सार भक्षुनी विचित्र करणी. आणि अशा रीतीने परमात्मा काय करतो, तर आसार सांडतो आणि सार तेवढं ग्रहण करतो. सार 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 विठोबा नाम तुझे सार, अशा रीतीने सार सार म्हणजे परमात्मा आहे, संसार आसार आहे. आणि म्हणूनच भगवंताला प्राप्त करायचं असेल तर ह्या आसारामध्ये सर्व जे काही आसार आहे आणि आसारात सार, जशाप्रमाणे बीस बूज एकवट उपनितार आहे घनवट, उडे ते फलकट जाणवाले. भूस बीज असणारे एकवट असतं, किंवा जे काही मंथन करत असताना त्यात आसार असणारं लोणी आहे, सार असणारं ताक आहे. आणि अशा रीतीने सार म्हणजे भगवंताचं नाम आहे, आणि ते नाम जे घेतात त्यालाच हरीची प्राप्ती होत असते. अशा रीतीने सार असणाऱ्या माणसांना सतत प्राप्त करण्याचा विचार करत जावा. सारोनी कर्मजाळ समस्त स्वरूप प्राप्तीशी पावत संत, की शब्द टाकून अर्थ सार जैशी घेई जे. आणि अशा रीतीने आसारे साली आणतळू, त्यासाठी अवगती फळा ते कोणी. ज्ञानोबराय म्हणतात की आंबा असणारा किंवा एकची च्युत फळे, रसे वर्णेस परिमळे, स्पर्शू तेने निर्मळे त्याची होय. ज्ञानोबराय म्हणतात की एकच च्युत फळ आहे, म्हणजे एकच जी काय असणारा आंबा आहे, हापूस आंबा आहे. साल आणि अंटोळी हे जर बाहेर काढल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं, तर तो असणारा सार आहे. आणि हा सार असणारा काय करतो, तर पंचविषयाला पंच इंद्रिय आहेत, ह्या पंच इंद्रियांना त्या ठिकाणी आनंद देणारा हा आंबा आहे म्हणतात. स्पर्शू रसे परिमळे ग्राणे, स्पर्शानं म्हणजे हाताला चापचल्यानंतर त्याला काय होतं, तर मऊ गुळगुळीत लागतो. डोळ्यानं पाहिल्यानंतर त्या ठिकाणी ग्रहण करावा खावा असा वाटतो. आणि नाकाला त्या ठिकाणी रसानं म्हणजे सुगंधानं त्या ठिकाणी काय होतं, तर आकर्षित करावा, ग्रहण करावा. जिभेला त्या ठिकाणी स्वाद निर्माण होतो. असं पंचविषय आहे. आणि हे ते पदार्थ ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगतात, एकची च्युत फळे रसे वर्णे परिमळे, स्पर्शू जैसा. तशा प्रमाणे या ठिकाणी जे सार आहेत, आणि हे सार म्हणजे भगवंताचं नाम आहे. साधू योगी असणारं संसार आसार आहे, आणि भगवंताचं नाम एक सार आहे. म्हणून सार परमात्म्याला प्राप्त करायचं असेल तर आसार सर्व असणारं ते प्राप्त करत असतात. आसारे साले अंटोळी, त्यासाठी अवघडी फळा ती कोणी. अंटोळ्या आणि साल काल्यानंतर सार असणारा आंबा जसा आहे, तसा या त्रिभुवनामध्ये जी काय भगवंत आहे ते सार आहे. साधक योगीजन अनेक असणारे जे भक्त आहेत, किंवा अनेक प्रकारच्या भक्तींच्या वाटा आहेत, आणि त्या वाटा असणारा आसाराला बाहेर त्याग करतात आणि सार फक्त ग्रहण करतात. आणि म्हणून त्या मोक्ष प्राप्त करण्यासाठी योगीजन रात्रंदिवस त्या ठिकाणी प्रयत्न करत असतात. शक्ती सांडोनी घेई जे मुक्त, की प्रपंच त्यागे परमार्थ, क्रोध त्यागे जैसे समस्त शांती सुख हाताये. आणि अशा रीतीने त्या ठिकाणी काय करतात, तर शुक्ती साधून मोती प्राप्त करतात. बाकीचा जी काय आसार आहे, शिंपले आहे, त्याचा त्याग करतात आणि फक्त मोती ग्रहण करतात. आणि तशाच प्रकारे आसार असणारा जे काय आहे ते आसार त्याग करतात. जे नको आहे त्याचा त्याग करायचा, आणि जे शाश्वत आहे, जे सत्य आहे, आणि तेच प्राप्त करत असतात. भूस टाकून घेई जे कण, की धूळ टाकून घेई जे रत्न, की विषय त्यागे संपूर्ण स्वानंद सुख सेविजे. आणि अशा रीतीने भूस आणि बीज हे एकत्र राहतं, परंतु भुसकट असणार ते होलपट उडून जातं. सार घनवट ते उडे ते घनवट जाणवाले, आणि ते घनवट असणारं ते ग्रहण करायचं असतं. आसार असणारा
आसार असणार त्याचा त्याग करायचा आणि सार फक्त ग्रहण करायचं. आणि तशाच प्रकारे त्या ठिकाणी काय करत असतात तर योगी महात्मे असणारे ते सार असणारा ग्रहण करतात. संत असणारे त्या ठिकाणी भगवंताची प्राप्ती करत असतात. ऐसे कृष्णे केले सत्य सार सेविले नवनीत ताक आसार समस्त लवंडोनी फोडी भाजणे. आणि अशा रीतीने हा आपण कथाभाग पाहिला. परंतु या ठिकाणी भक्ती म्हणजे सार ग्रहण करणं, आसार म्हणजे फलकट तो सार, आसार येथे सार भगवंत. तुकाराम महाराज म्हणतात फलकट तो संसार येथे सार भगवंत. फक्त भगवंताला सोडलं की बाकीचा आसार आहे. आणि तेच योगी संन्यासी साधक त्या असणाऱ्या मार्गाने आचरण करतात आणि ते प्राप्त करण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. कोणी एक गजगामिनी चालेली सूर्यकन्येच्या जीवनी गट भरून निज सदनी मृगनयना जात असे. आणि अशा रीतीने एके दिवशी असणारी एक गवळण पाणी आणण्यासाठी यमुना नदीवर चालली. तो ते वाटे आला गोविंद सवे शोभला बाळांचा वृंद कृष्णाकडे पाहुणे छंद लेकरे बहुत करिता ते. आणि अशा रीतीने बालसौंगडही गोळा झालं आणि कृष्ण असणारे तिथे आपल्या बाललीला त्या ठिकाणी करू लागलेला आहे. कृष्णे तेव्हा काय केले गोपीचे वस्त्र वेगे आसुडले तात्काळ धरेवरी पडले उघडे झाले सर्वांग. आणि अशा रीतीने एकदा काय केलं तर त्या गवळणीला आसुडा दिला आणि तिचं वस्त्र वगैरे हिसकावून घेतलं. ती बिचारी असणारी वस्त्रहीन स्त्री झालेली आहे. कर गुंतले घागरी वस्त्र घेऊन पळाला हरी चोटा ते नग्ननारी सकळ लोका पाहते. आणि अशा रीतीने तिने आपल्या घागरीला घाटाला धरलेला आहे आणि वस्त्र हिसकावून घेतलं आणि पळून गेला. काकुळत येत गोपिका कृष्णा माझे वस्त्र देई का हरीने वृक्षावर एका वस्त्र तिचे टाकले. आणि अशा रीतीने ते वस्त्र असणारं काय केलं तर एका उंच अशा वृक्षावर टाकलं आणि पळून गेला. आपण पळाला सत्वरा नग्न गोपी जात मंदिरा तिचे पाठी अर्भके एकसरा हस्तशी धावती. आणि अशा रीतीनं ती काही मुलं होती ती मुलं मोठ्यानं गदगद हसू लागले आणि कृष्ण असणारा पळून गेलेला आहे. प्रवेशली मंदिरी दुजे वस्त्र नेशी सुंदरी गाराने सांगवया जळकरी घरा आली यशोदेच्या. आणि अशा रीतीने दुसरं वस्त्र नेसून ती असणारी गवळण त्या यशोदेकडे घरानं सांगण्यासाठी म्हणे आली. कोठे तुझा ऋषिकेशी माझे वस्त्र फिडिले वाटेशी माता म्हणे कृष्णाशी काय कोडीशी करू तुझ्या. आणि अशा रीतीने माझं वस्त्र इसकटून घेतलं मला अशा प्रकारचे नग्न केलं आणि तो कृष्ण असणारा पळून गेलेला आहे असा तुझा कृष्ण खोड्या करत आहे. एक सांगे तरुणी मी भरीत होते यमुनेचे पाणी मागे येऊन चक्रपाणी नेत्र माझे झांकिले. आणि अशा रीतीने एक सांगायला लागली गवळण की मी पाणी भरत होते यमुनीचं पाणी भरत असताना अचानक मागून आला आणि लघु लागावेगानं काय केलं तर माझं डोळं झाकलं. आणि अशा रीतीनं अनेक तो कृष्ण असणारा खोड्या करू लागलेला आहे. भयभीत होऊन मागे पाय परतून अदृश्य झाला तेच क्षणी नवल करणे हरीची. आणि अशा रीतीने मी मागं पाहते तर कोणीही नाही अदृश्य त्या ठिकाणी झाला आणि कृष्णाशिवाय कोणीही कार्य केलेलं नाही. एक म्हणे मी उदक आणता मागून आला अवचिता थैते म्हणून त्वरिता नितम करे थापटीत. आणि अशा रीतीने त्या ठिकाणी काय केला तर मी पाणी भरत होते मागून अचानक आला आणि माझ्या छातीवर त्या ठिकाणी हाणून पळून गेला. पैसे जैसे पर्जन्य काळी गंगेचे पूर लोटावरील लोट येते आणेवार तेवी घर घर आणि याचे तेपटे थोर एकावर आणि अशा प्रमाणे जसं पाऊस सरी माग सरी असणारे एक सरी उसरली की दुसरी यावी आणि सतत मुसळधार पाऊस पडावा तशाप्रमाणे एक घरानं सांगितलं की दुसरं अशा प्रकारे अनेक घराने त्या नंदाने यशोदेकडे येऊ लागले. पाहुनिया श्रीरंगा गोपी चित्ती सानुरागा मृषा कोपवा उगा ब्रह्मदृष्टी दाविती. आणि अशा रीतीने त्या ठिकाणी त्या अनेक प्रकारची घराने सांगण्यासाठी त्या गोपिका येऊ लागलेल्या आहेत. अंतरी सप्रेमवरी कोपती फणस आत गोडवरी काटे दिसते जेवी नारिकेलवरी कठीण वासदी परी अंतरी जीवतायाच्या. आणि अशा रीतीने हे एक निमित्त आहे. अशा प्रकारचे चौर्य कर्म करणं किंवा खोड्या करणं हे एक बाह्यवरून अंतर्दृष्टीनं हे परिपक्व आहे चांगलं आहे जेणेकरून परमात्म्याची प्राप्ती व्हावी हा मूळ उद्देश आहे. परंतु बाह्य रूपानं त्या ठिकाणी काहीतरी हे अशा प्रकारचे चौर्य कर्म खोड्या करणं हे दिसत आहे. जशाप्रमाणे फणसाला त्या ठिकाणी काय असतात तर फणसाला काटे असतात वरी फणस फळा काटे अंतरसाचा आगळा किंवा कठीण नारळाचे अंग भित्री चांग अशा प्रकारचं नारळ कसं असतं तर वरून कठीण असतं ते माकडालाही फोडता येत नाही ते कठीण असतं
आणि आत त्या ठिकाणी खोबरं असतं. आणि अशा प्रकारे हे बाहेरून त्या ठिकाणी बाहेरून अशा प्रकारचं हे दिसत आहे. परंतु जेणेकरून कृष्णानं मन वेधलं गेलं, कृष्णानं प्रत्येक गवळणीचं, गोपांचं, बालसौंगड्यांचं या ठिकाणी मन वेधलं. कुणालाही कृष्णानं त्रास दिलेला नाही. हे बाह्य रूपानं त्या ठिकाणी दिसत आहे. हा कथेभाग, कथाभाग, कथाकथन आहे. परंतु जे भावार्थ अध्यात्म जे आहे, आणि हे अध्यात्म असं आहे की जेणेकरून श्रीहरीची प्राप्ती व्हावी, भगवंताची प्राप्ती व्हावी, आसार असणारा आसार असा त्याग करावा आणि सार त्या ठिकाणी प्राप्त करून घ्यावं. हे ज्ञानी वर्तती संसारी परी सर्वदा निसंगांतरी तैशा गोपी क्रोधायमान वरी परी हृदयी सप्रेम. आणि अशा रीतीने तो कर्म करी सकळा परी तो कर्म बंधाना तोडे. तशाप्रमाणे योगी संन्यासी किंवा संत महात्मे वरवर बाह्य रूपानं त्या ठिकाणी संसार करत असतात, प्रपंच कारण जी काही कर्म आहे, आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो, परंतु त्या कर्मामध्ये ते आसक्त होत नाही. कर्म करतात, कर्मण्यवादी कार्यस्तु मा फलेषु कदाचिन. कर्म करत राहा, परंतु कर्मफळाची अपेक्षा ते करत नाही. आपल्या वाटेला आलेलं कर्म आहे. जे जयाचे का कर्मसूत्र, भागवतकार सांगतात की जे जयाचे कर्मसूत्र ते मांडून ठेवले स्वतंत्र, तया गती पात्र होची लागी. अशा रीतीने जे भाग आहे, जे कर्म आहे, ते कर्म साधू सज्जन संत करत असतात. परंतु अंतकरणामध्ये भगवंताविषयी प्रेम असतं. बाह्य रूपानं त्या ठिकाणी ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा, काही भुलला शिवरल्या रंगा. कमान डोंगी परी तीर नव्हे डोंगा, काही भुलला शिवरल्या रंगा. या ठिकाणी नदी वाकडी तिकडे असली म्हणजे काय पाणी वाकडं तिकडे असतं काय. ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा, काही भुलला शिवरल्या रंगा, आहे का नाही. चोका डोंगा परी भाव नव्हे डोंगा, काही भुलला शिवरल्या रंगा. हे वरवरचं हे कसं असतं तर वरवर दिसणारं हे कोट असतं, आणि जे अंतरात असणारे हे सार असतं, परिपक्व असतं. तेच असणारं, तोच असणारा परमात्मा असतो, तोच परमात्मा, तोच परार्थ, आणि अशा रीतीने तोच भगवंत असतो. आयशा त्या सकळणारी दृष्टी लक्ष्मी पुतणारी, घराने देती सुंदरी ऐकता दुरी शोक होय. आणि अशा रीतीने त्या ठिकाणी ह्या अशा सुंदर असणाऱ्या, ह्या कामिनी असणाऱ्या जी काही गवळणी आहेत, आणि ह्या कृष्णाला निमित्त करून कृष्णाला पाहण्याचं आहे. कृष्णानं मन वेधलेलं आहे, आकर्षिलेलं आहे. कधी एकदा कृष्णाला पाहीन अशा प्रकारची त्यांची अवस्था आहे. हे पाण्याचे मिशे घेऊन ही पाणी अशी येते, पाण्याचं मिश घेतात आणि त्या स्त्रिया कधी कृष्णाला पाहीन, कधी एकदा भगवंताचा मुखचंद्र पाहिल्यानंतर मी तृप्त होईन. अशा या गवळणींना त्या ठिकाणी आशा आहे. आणि कृष्णालाही असं वाटतं की यांचं हे भक्त आहेत. जसं या ठिकाणी देव असणारा भक्तापाशीच राहतो आणि भक्त देवापाशीच राहतात. चंद्र तिथे चंद्रिका, शंभू तिथे अंबिका, संत तिथे विवेक असणे की जे. अशा रीतीने जिथं चंद्र असतो तिथं चांदणे असतात, जिथं चिखल आहे तिथं पाणी असतंच, जिथं धूर आहे तिथं तत्वज्ञान कोणीही तत्ववेता असेल, जिथं धूर आहे तिथं अग्नी आहेच. अग्नी पाहिला जरी नसाल, फक्त धूर जरी दिसत असेल, तत्ववेता कोणीही कितीही हुशार जन्माला तर तिथं अग्नी लागलेलाच आहे. हे जसा तत्वज्ञानाचा विषय आहे, तसा जिथं संत आहे तिथं देव आहे, जिथं देव असतो तिथं भक्त असतात. म्हणून त्यांच्यामध्ये हे बाह्य रूपानं हे सर्व काही नटनाट्याचं जे काही खेळ आहे किंवा हा कथाभाग आहे, आणि हा अशा रीतीचा आहे. हातानं येजा घरचा गोरस तरी ताडण करी त्यांची या मुलास, त्यांच्या गळा का ठमोरे ऋषिकेश घालून या हिंडवी. आणि अशा रीतीनं त्या गवळ्यांची मुलं होती, त्यांना सांगायचा हा कथाभाग आहे. आणि तुमच्या असणाऱ्या घरामध्ये दही दूध लोणी आहे, तुमच्या आई वडील कोणी घरामध्ये नसतील तरच आम्हाला बातमी द्या, मला बातमी द्या, आपण काय करू. तर हे तुम्हाला सार तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं आहे. आणि ते पैशाच्या मागे पाठीमागे लागतात, मथुरेला जातात
आणि ते तिथं विकून टाकतात. हे जाऊ द्यायचं नाही, हे कार्य करू द्यायचं नाही. आणि ती गवळणी म्हणतात की त्यांनाही कृष्णाचंच वेळ लागलंय. कोणी गोविंदो घ्या, कोणी दामोदरू घ्या. दामोदर म्हणजे पैसा. कोणी गोविंद घ्या, कोणी त्यांची वृत्ती तदाकार झालेली होती. विधेयी अवस्था प्राप्त झालेली होती, समाधी अवस्था त्यांना प्राप्त झालेली होती. कृष्णाशिवाय त्यांनाच काही दिसत नव्हतं. कोणी कृष्ण घ्या, कोणी गोविंदो घ्या, अशा प्रकारचे तवतव हस्ती मथुरीचे जन, अशा प्रकारची त्यांची वृत्ती झालेली. म्हणून हे विक्रीला जाऊ द्यायचं नाही, सार तुम्ही भक्षण करा. म्हणून या ठिकाणी तुम्ही जर ही माहिती जर मला या ठिकाणी नाही दिली तर तुम्हाला या ठिकाणी मी शिक्षा करीन. म्हणून त्यांच्या गळ्यामध्ये त्या ठिकाणी लोणं जसं जनावरांच्या गळ्यामध्ये घालतात, वडाळ गायींच्या गळ्यामध्ये घालतात, तशाप्रमाणे त्या ठिकाणी कृष्णही त्या मुलांना शिक्षा देऊ लागलेला आहे. तास तोडवी चरणी बाळके उठवतो रडवणी म्हणे अग्नी लाविनी सदनी तृप्त नव्हे मी येते. आणि अशा रीतीने मी तृप्त जर नाही झालो तर काय करेन. आणि भगवंत खरंच आपण या ठिकाणी हे सर्व कृष्ण अर्पण म्हणायला पाहिजे. आपण जेवण करत असताना वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज होन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण परब्रह्म, उदर भरण नव्हे जाणी जे यज्ञ कर्म. कुठलंही कर्म करत असताना भगवंताचं नाम घेऊन जर आपण ग्रास घेतला तर तो भगवंताला पोचतो बरं का. तो यज्ञ कर्म जाणी जे यज्ञ कर्म, तो भगवंताचा यज्ञ कर्म होता. भगवंत त्यात तृप्त होतो. आपण अन्न जर भक्षण केलं, काही नित्यनेम नाम न घ्यायची, आणि ते काय होतं तर मग तुकाराम महाराज म्हणतात की ती काय उकंड्यात राख टाकल्यासारखं होतं. मग जनाबाई मीराबाई ती सर्व काम करत असणारा रामार्पण कृष्णार्पण म्हणून काम करायचे. उकंड्यातला केर टाकला, त्यांनी उकंड्यात केर टाकायचा कृष्णार्पण म्हणून. तिथं त्या पंढरपुरात पांडुरंगाच्या डोक्यावर केर पडायचा. ही बडवी म्हणायची. आम्ही आताच त्याला काय केलं तर स्नान साबण अत्तर चंदन वगैरे लावली आणि ती केर कुठून येतो असं त्यांना वाटायचं. कारण हे अशा प्रकारचं या ठिकाणी हे सर्व जे जे कर्म आहे ते भगवंताला अर्पण केल्यानंतर ते ब्रह्मार्पण होऊ शकतात. आणि अशा रीतीने जो कृष्णार्पण म्हणून जर ग्रास घेत असेल तो जेवणही उपवासी असतो. जेथे न लाभे गोरसपूर्ण म्हणे हे घर मसनवटी समान, जेथे मी तृप्त नव्हे मधुसूदन त्याची स्थाना पवित्र. आणि अशा रीतीने मी जर तृप्त नसेल तर ते स्मशानभूमी आहे. भगवंताशिवाय एकही जागा रिक्त जर त्या ठिकाणी नाही, आणि जिथं भगवंत तृप्त होत नाही त्या ठिकाणी ते स्मशानभूमी जाणावी. मी तृप्त न होता जगन्निवास, ते घर नांदता शिवस, तेथे अवदसाय बहुवस आसमान कष्ट होते. जिथं देव नाही ते स्मशानभूमी, ज्याच्या दारात तुळस नाही ते स्मशानभूमी समजावी. ज्या घरामध्ये माळकरी किंवा संत वारकरी कोणीही नसेल तर ते भूत प्रेत अशाच प्रकारचं समजावं. नामावी नामा बोलण्याचं नाही. तुकाराम महाराज म्हणतात की मला नामाशिवाय किंवा नामधारकाशिवाय आम्हाला बाकीची काही गरज नाही. तसं या ठिकाणी ग्रंथकर्ते सांगतात की ज्याच्या ग्रहामध्ये कृष्ण परमात्मा तृप्त होत नसेल तर ती स्मशानभूमी जाणावी. आयशिया खोडी बहुत जन्नीस गोपी सांगत, कृष्ण मुखाकडे पाहुणे हसत यशोदा देवी ते दवा. आणि अशा रीतीने हे कृष्ण असणारा खोडी केलेलं घरानं सांगितल्यानंतर त्या ठिकाणी यशोदेलाही त्या ठिकाणी, कारण मातेशी न लगे बाळे निर्वावे आहे का ना, किंवा जे पिढे बाळ प्राणतीयेचा विकळायचा मातेचा स्वभाव सूत्रदोरी एक जीव. बालकाचा आणि मातेचा एक जीव असतो. ज्या मुलाला त्रास होतो त्या आईचा जीव कासावीस होत असतो. तुकाराम महाराज म्हणतात की जे पिढे बाळ प्राणतीयेचा विकळ आयसा मातेचा सूत्र भाव सूत्रदोरी एक जीव. अशा प्रकारे म्हणून त्या आईला यशोदेलाही त्या ठिकाणी आनंद होता. ते वैकुंठीचे निदान मातेकडे पाहि राजीव नयन, म्हणे या गवळणी संपूर्ण असत्य जाण बोलती. आणि राजीव नेत्र असणारा राजीव नयन असणारा कृष्ण परमात्मा यशोदेला सांगत आहे, हे आई या हा असणाऱ्या ह्या गवळणी आहेत, ह्या सर्व असणाऱ्या खोटे आहेत.
लबाड आहेत, माझ्यावर विनाकारण आळ घेतात, मी काहीही करत नाही. मजवरी घालिते व्यर्थाळ, मी सर्वातीत निर्मळ, जैसे आकाश केवळ घटमटाशी वेगळे. आणि आईला तत्वज्ञान सांगू लागलेलं आहे. कृष्ण यशोदेला सांगतो की यशोदे आई, या ठिकाणी सूर्य कसा आहे, वेगळा आहे, त्या घटामध्ये नाही, घटापासून अलिप्त आहे, घटामध्ये सूर्याचं प्रतिबिंब आहे. सूर्याचं आणि त्या घटाचं काही अर्थार्थी संबंध नाही, तो निर्विकार आहे ना, वेगळा आहे. तसा मीही निर्विकार आहे, वेगळा आहे, मी काही निर्मळ आहे. ब्रह्मानंद निर्मळ, मज म्हणते हा दाखोटा बाळ, यांच्या कोडी सकळ तुझं माते सांगेन मी. आणि हे आई, या ठिकाणी मी ब्रह्मानंद आहे, निर्मळ आहे, शोजवळ आहे, निर्विकार आहे. आणि ह्या लटक्याच घेती आळ, ह्या गवळणी नुसत्याच लटक्याच घेती आळ, विनाकारण खोटे बोलतात. ग्रहात कुचेष्टा शिकवती बहुत, मज हृदयी धरुणी समस्त कुस्करीती निजबळे. आणि अशा रीतीने या ठिकाणी कृष्ण सांगा लागलाय की मला माझ्या चेष्टा करतात, कुचेष्टा करतात, विनाकारण मला त्रास देतात आणि मला या ठिकाणी छातीवर काय आपल्या हाताने या ठिकाणी काय करतात, तर हाताने मला दाबतात, अशा रीतीने तो सांगू लागला. माते माझे चावणी अधर, चुंबन देते वारंवार, मज कष्टविती थोर सकळ धमकटी. आणि हे आई या ठिकाणी मला काय करतात, चुंबन घेतात, त्या गवळणी जात असताना विनाकारण मला त्रास देतात. बहुत जणी मिळून घरात होता ते आपल्या नग्न मज मध्ये बैसवून नाचता ती सुभवत्या. आणि अशा रीतीने कृष्ण परमात्मा सांगत आहे की माझ्यावर विनाकारण ह्या गवळणी आळ घेतात, या 10-5 गवळणी गोळा होतात, सर्व नग्न होतात आणि मला मध्यभागी गोळा करतात, घेतात आणि अशा प्रकारचं हे कार्य करतात. ते कृष्ण असताशी थोर, तरी होता बरवा विचार, तुझ जवळ हा समाचार सांगेन म्हणतात आबिती. आणि अशा रीतीने या ठिकाणी काय म्हणतात, तर आमच्या मनामध्ये जी काही विकार आहे, वासना आहे, आणि हे कृष्णा तू लहान आहेस, तू जर मोठा असशील तर या ठिकाणी मग तुला या ठिकाणी आम्ही सांगितलं असतं. आयशे बोले पुतना प्राण हरण, गोपी लटक्याची क्रोधे पूर्ण, म्हणती यशोदे तुझा नंदन, तुझशी गोड वाटतसे. आणि अशा रीतीने त्या गवळणी सांगतात की हे यशोदे तुझा मुलगा खोटा आहे आणि या तुला असणार तुझ्या मुलाचंच खरंच वाटतं. अवघ्या मिळून गवळणी गोपाटली नंदराणी, म्हणती काय कौतुक नयनी निजपुत्राशी पाहती. आणि अशा रीतीने गवळणी आली आणि ती बोलत आहे, हे यशोदे तुझ्या असणाऱ्या पुत्राचंच तुला खरं वाटतं आणि ते कौतुक असणं तुला गोड वाटत आहे. आगे हा परम नष्ट अनाचारी, नसतीच आळी घेतो आम्हावरी, पुढे बहुताची घरे निर्धारी, हा बुडविल यशोदे. आणि हे यशोदे अनेकांची घरं मोडील, हा कृष्ण मोठ्यापणे असणार आगी लावेल, अनेक प्रकारचं हे अधर्माचं कार्य करील. अशा प्रकारचं हा कृष्ण मोठा झाल्यानंतर कोणालाही या ठिकाणी व्यवस्थित बसू देणार नाही. हसता हसता कौतुके ब्रह्मांड लपवी काके, सप्त समुद्र क्षण एके नखाग्रात जिरविल. आणि हा कसा होईल तर सप्तसागर काय करेल तर रसातळाला नेईल, पृथ्वी रसातळाला नेईल, ब्रह्मांड काकेमध्ये कवळल, अशा प्रकारचा हा कृष्ण आहे. याच्या एक एक गोष्टी सांगता तरी धरणी न पुरे लिहिता, काल आमच्या मंदिरात तत्वता अकस्मात पातला. आणि अशा रीतीने ह्याचं घराणं किती सांगावं म्हटलं तर पृथ्वीचा कागद केला तर याचं घराणं लिहिण्यासाठी पुरणार नाही, समुद्राची शाही केली तरी या ठिकाणी पुरणार नाही. आणि असंच काय झालं तर मग आमच्या ग्रहामध्ये कोणी आम्ही बोलवले कौतुक रीती, तुझ नवरी कैशी पाहिजे श्रीपती, येणे प्रत्युत्तर कोणी रीती दिदले ते ऐकपा. आणि आम्ही सहज म्हणालो की हे कृष्णा तुला तुझं लग्न करावं लागतंय आणि तुला आम्ही नवरी पाहिलेली आहे, मुलगी पाहिलेली आहे, असं म्हटल्यानंतर कृष्ण काय म्हणाला, अनंत ब्रह्मांडाच्या गती जिच्या इच्छा मात्र होती जाते, ते परब्रह्मीची मूल स्मृती तेची निश्चित नवरी माझी. आणि तो कृष्ण काय सांगायला तर आम्हाला म्हणतो की अनंत ब्रह्मांडाच्या उतरंडी आहेत आणि ह्या रसातळाला नेईल आणि क्षणामध्ये आपले भ्रुकुटी वाकडी केल्यानंतर सर्व उतरंडी ढासळतील, पाळतील, नवीन सृष्टीची उत्पत्ती करील, अशी प्रकृती असणारी ती मला नवरी पाहिजे. ब्रह्मा विष्णू महेश्वर इंद्र चंद्र वरुण दिनकर, ही बाहुली नाचवी समग्र एकसूत्रे करून या. ब्रह्म चंद्र इंद्र 33 कोटी दैवत आणि ही ह्यांचं पुतळं करून ह्यांना नाचविणारी अशी जी काय माया आहे आणि ती माया असणारी माझी बायको आहे. जगडंबर हा दावी नेटे, सेवेची झाकुनी म्हणे पोटे, ते माझी नवरी भेटे तरीच करेन विवाह. आणि अशा रीतीने मला बायको कसली पाहिजे तर ह्या अनेक ब्रह्मांड आहेत जी निर्माण करणारी, इच्छा मात्र करणारी, म्हणजे दैवी येशा गुणमयी मम माया दुरात्मया मावे प्रपंद ते माया मेता तरंती ते
दैवी हेशी असणारी जी काही माया आहे आणि ती माया अनिवार्य अशा प्रकारची आहे. तिने विठाळली साधू रंदे अशा प्रकारची जी काही अनिवार्य दुस्तर माया आहे ती माया असणारी. ती पतिव्रता शिरोमणी नाव रूपा आणले मज लागुनी माझी योगनिद्रा मोडणी जागविले मज तिने. आणि त्या असणाऱ्या योगमायेनं काय केलं तर मला पांघरून गाठलं, जागवलं. अशा प्रकारची ती क्षणामध्ये अनेक प्रकारचं ती कार्य करणारी, म्हणजे खरं झाकून ठेवते आणि खोटं असणारं उघड करते आणि अशी असणारी ती माया. आणि ती माझी पत्नी आहे. न कळता जागी केली अवघी मोडणी मज माझी मिळविले माझ्या सत्तेचे खेळ खेळे परी मी नेणे नियते. जसं या ठिकाणी लहान मुलं खेळ खेळतात ना तशा प्रकारची ही क्षणामध्ये ब्रह्मांड निर्माण करते, क्षणामध्ये त्या ठिकाणी नाहीशी करणारी अशा प्रकारची जी माया आहे आणि ती माझी नवरी. आयशा लबाड गोष्टी फार रचितो घे तुझा कुमार तो एक कुरंग नेत्री सुकुमार गाराने सांगे ऐका हो. आणि अशा रीतीने हा असणारा तुझा कृष्ण म्हणत आहे लबाड गोष्टी. आता ते लबाड होते काय, कृष्ण जो सांगत होता तेच सत्य होतं, तेच खरं होतं. आणि गवळणी म्हणतात की हा लबाड कृष्ण. काल माझ्या मंदिरी येऊन शिंकी पाहे अवलोकनी तवती न दिसती नाही म्हणे लपवणी ठेवेली. आणि अशा रीतीने काल काय झालं तर माझ्या ग्रहामध्ये कृष्ण अचानक आला. एक गवळण सांगू लागली अचानक आला आणि इकडं तिकडं पाहिलं, शिंकी वगैरे पाहिली आणि त्यानं काय केलं. मज भेने लपविता लोणी परी मी काढीन धुंडोनी म्या समुद्रात शोधून शंकासूर काढिला. आणि तो कृष्ण म्हणायला लागला की तू दही दूध लोणी कुठं ठेवलंस ते मला सांग, नाहीतर मी सर्व त्रिभुवनाचा जाळा घेईन. मी समुद्राचं मंथन केलंय, समुद्राचं मंथन केलंय, मंदाराचाळ पर्वताची त्या ठिकाणी रवी केली, वासुकीचा सर्प केला आणि सप्त समुद्राचं घुसळण केलं आणि त्याचं मंथन करून असणारं सार सार प्राप्त करून घेतलंय. आणि तुझ्या लोण्याची काय मला कथा आहे. असुर वेद घेऊन गेला जेव्हा विधी माझा धावा करी तेव्हा धावे धावे कमला दवा हे केशवा दिनबंधो. आणि अशा रीतीने असुरानं काय केलं तर शंकासुरानं जे काही वेद मग चोरून नेलं आणि वेद चोरून नेल्यानंतर ब्रह्मदेवानं या ठिकाणी माझा धावा केला, माझं चिंतन केलं आणि मला या ठिकाणी पाचारण केल्यानंतर माझं स्तवन केलं आणि त्या ठिकाणी मी त्या वेदाचं संरक्षण केलं. ब्रह्मा माझे पोटीचे बाळ मज बहुत त्याची कळकळ मी मत्स्यरूप होऊन तात्काळ वेद शोधना निघालो. आणि अशा रीतीने वेद त्या असणाऱ्या शंकासुरानं नेलं आणि ते त्या सागरामध्ये गेलं. मग त्यावेळेस मी काय केलं तर माशाचा अवतार घेतला, माशाचं रूप घेतलं आणि त्या वेदाचं या ठिकाणी शोध घेण्याचं मी कार्य तो केलं. संभाव्य समुद्र जळ 1.25 लक्ष गावे रुंद विशाळ तितकाच खोल सबळ पृथ्वी भोवता संभाव्य. आणि ते समुद्र म्हणजे काही सागर, सागराचं वर्णन कोणालाही करता येतं का हो. आणि विस्तीर्ण विशाल सागर असणारा आणि हजारो योजने इतका गाव असावी इतका लांबी रुंदीचा हा सागर आणि तो मी सागर धुंडाळला. मी झालो मत्स्यरूप विशाळ असंभाव्य समुद्र जवळ मुष्य पाय जळ सकळ आकाश पण ते उडविले. आणि अशा रीतीने मी सर्व असणार सागरामध्ये शोधन केलं आणि या ठिकाणी जे दुष्ट जो शंकासूर लपलेला होता त्याला शासन करण्याचा मी प्रयत्न केला, त्याला शिक्षा मी त्या ठिकाणी लावली. जैसे विहिर्याचे पाणी एकाच हस्त पेटे करूनी बाहेर पडे येऊन तैसा सागर उडविला. आणि मी काय केलं तर माझ्या शेपटाच्या तडाख्यानं त्या ठिकाणी काय केलं तर सागराचं पाणी असणारं अवकाशापर्यंत या ठिकाणी उडवून लावलं. 1.25 लक्ष गावे समुद्र आकाशी उडविला समग्र मग पायी धरून शंकासूर ओढून या काढिला. आणि अशा रीतीने तो शंकासुराला मी काय केलं तर त्याच्या पायाला धरलं, गरगर आपटलं आणि तो ओढून मी काढला. असुराशी बाहेर काढिले मग समुद्र जळ खाली पाडिले शंकासुराशी वदिले करी धरिले कलेवर. आणि अशा रीतीने शंकासुराचा वध केला, त्याचा पाय धरला आणि ते सागर पुन्हा पाणी, सागराचं पाणी असणार परत सागरामध्ये आलं आणि अशा रीतीने मी त्या शंकासुराचा वध ते केला. काळी ब्रह्मादिक इंद्र स्तुती श्रोत्रे करीते अपार वेद देऊनी समग्र म्या मान रक्षिला आणि देवांचा. असा जो काही वेद होतं ते वेद ब्रह्माच्या हातामध्ये दिलं आणि ह्या राक्षसाचा शंकासुराचा वध केला आणि अशा रीतीनं मी हे कार्य केलंय. या असं कारणे गौरीला त्या ठिकाणी ऐके कृष्ण चतुरे सांगत आहे. कामिनी जेने प्रलय जळी वेद शोधुनी काढिले त्या पुढे लोणी लपवाल कोटी अबला. आणि अशा रीतीनं हे वेद मी त्या समुद्रामध्ये शंकासुरापासून मुक्त करून घेतलं
आणि तुझ्या लोण्याचं मला काय सांगते, तू कुठं लपवून ठेवली ते मला कळत नाही काय. अशा रीतीने कृष्ण त्या ऐक गवळणीला यशोदे सुंदरी लटक्याची कथा उत्पन्न करे मी घुसळीता मंदिरी हरी घेऊन बोलला. आणि अशा रीतीने हे यशोदे या ठिकाणी तुझा कृष्ण मला त्या अशा प्रकारच्या कथा अशा प्रकारचं मला त्या ठिकाणी बोलत होता, मला सांगू लागला अशी घराणी गवळणी मी म्हणे घुसळीता गोपी समजता परिणये माझी या चित्ता म्या कुर्मा अवतारी तत्वता क्षीरसागर म्हणतीला हो. आणि अशा रीतीने या ठिकाणी काय केलं तर मी कुर्माचा ज्यावेळेस पृथ्वी रसा तळाला चालली त्यावेळेस मी कुर्माचा म्हणजे कासवाचा या ठिकाणी अवतार घेतला आणि या ठिकाणी पृथ्वीला वाचवण्याचं काम केलं, पाठ देण्याचं काम केलं. एकादश सहस्त्र योजने सबळ रवी केली मंदराचळ जो अवक्र उंच सरळ सुवर्णमय प्रभा त्याची. आणि अशा रीतीने मंदाराचळाची त्या असणारी काय केले पर्वताची रवी केली, वासुकीचा सर्प केला आणि त्या असणाऱ्या सागराचं मंथन केलं. वासुकीची त्यास बिरडी मग समुद्र म्हणतीला कडो विकडी सूर आणि असुर प्रौढी दोहीकडे समधरी. आणि अशा रीतीने काय केलं तर सूर आणि असुर एका बाजूला असणार तोंडाकडल्या बाजूला असणार असुर त्या ठिकाणी होते आणि शेपटीकडल्या बाजूला देव लोक आणि दोघांनी त्या ठिकाणी मंथन करण्याचं कार्य केलं आणि ते सागराचं घुसळण करून या ठिकाणी ते 14 रत्न असणारी जी शापित होती रत्न आणि ती शापित रत्न त्या सागरामध्ये पडलेली होती आणि ते काढण्याचं मी कार्य मग केलं. चालेला भेदित पाताळ तळ मी कुर्म जाहलो घन निळ चतुर्दश रत्ने निर्मळ नवनीत त्याची आणि ते काढली. मंथन करत असताना पृथ्वी रसातळाला चालली आणि मग आता काय करावं पर्याय नाही. मग मी काय केलं तर कुर्माचा अवतार घेतला आणि त्या ठिकाणी या पृथ्वीला मी पाठ निब्बर केली आणि टेका दिल्यानंतर त्या ठिकाणी ती पृथ्वी जागच्या जागी स्थिर राहिली. अशा प्रकारचं कृष्ण परमात्मा या ठिकाणी तुम्ही दूध पाजिता बाळकास तैसाचे मी सुरास पाजी सुधारस मोहिनी स्वरूप विशेष मीच नटलो ते दवा. आणि अशा रीतीने त्या ठिकाणी सांगत आहे कृष्ण सांगत आहे की तुम्ही जसं या ठिकाणी बालकाला तुमच्या मुलाला त्या ठिकाणी दूध स्तनपान करता ते तृप्त करता बालक, तशी मी काय करतो तर त्या 33 कोटी दैवतांना काय केलं तर परमामृताला प्राप्त केलं बरं का. परमामृत मी पाजत होतो म्हणतात, पण ते परमामृत म्हणजे काय भागवतामध्ये या ठिकाणी सांगतात की जे अमरामृत पान करीती शेखी मरुणी जाती माझे कथामृत जे सेविती नागवती कळीकाळा. ते कळीकाळाला नागवतात, जगात काळ खाय आम्ही माता दिला पाय, हे सामर्थ्य असणारं नामधारकामध्ये आहे. म्हणून या ठिकाणी ही परमामृत मी 33 कोटी देवतांना पाजलं, मग देवताला मरण नाही काय. जय 14 चौकड्या जय जाय तो ठाय ठाय होय तैशीची रात्र पाये सहस्राजे. त्यांनाही मरण आहे. सेकंद काटा या ठिकाणी फिरतो, मिनिट काटाही त्या ठिकाणी फिरत असतो पण तो आपल्याला दिसत नाही, पण फिरत असतो. तास काटा हळूहळू फिरत असतो, दिसत नाही पण फिरत असतो. तशाप्रमाणे मृत्यू लोकातली जी काही लोक आहेत हे 100 शतगणली ते अर्धरात्र खाये. 100 वर्षे आहे, कोणाला 50 वर्षे आहे, ते सेकंद काट्याप्रमाणे मरतात. ब्रह्मदेव इंद्राधिक देव आहेत हेही मरतात, त्या मिनिट काट्याप्रमाणे मरतात. आणि ब्रह्मदेव अशा रीतीने जो आहे तो ताश काट्याप्रमाणे आहे. इंद्र पुण्याची पावटी सरे तो इंद्रपणाची उटी उतरे मग येऊ लागती माघारी मृत्यू लोका. त्यांनाही पुनरावृत्ती आहे, त्यांनाही जन्म मरणाचा फेर आहे. तशा रीतीने भगवंत सांगतात की या ठिकाणी मी काय करतो तर अमृत म्हणजे अमृत पिल्यानंतर हे मरण टळतं. परंतु त्यांचं आयुष्य आहे तोपर्यंत ते, आणि आयुष्य म्हणजे परमामृतापेक्षा नामामृत हे श्रेष्ठ आहे मला सांगण्याचा माझा मूळ हेतू आहे, मूळ उद्देश आहे. आणि कृष्ण सांगतो की मी सर्व असणाऱ्या त्या देवतांना परमामृत मी पाजतो. मी मोहिनी स्वरूप धरले जाण म्हणून मोडून दाखवी नयन ते कर्मचरित्र संपूर्ण आपली अंगी दावितो. आणि त्या ठिकाणी मोहिनीचा वेश या ठिकाणी भगवंत विष्णू परमात्म्याने घेतला. शंकर परमात्म्याने त्या ठिकाणी काय केलं तर
या ठिकाणी वरद हस्त द्यायचा, भोळा शिव भोळा चक्रवर्ती भोळा, भक्ती केली की प्रसन्नता असतो म्हणायची. आणि त्या भस्मासुरून तो भस्म कर दिया आहे का ना. भस्मासुरानं काय केलं तर शंकराकडून वर घेतला. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलंय. अशा प्रकारचा तो भस्मासूर राक्षस त्या शंकराला प्रसन्न केलं, प्राप्त केलं. आणि शंकरानं तथास्तु म्हणले, हे स्वामी तुम्हाला काय पाहिजे तर दररोज लावण्यासाठी प्रत्येक माणसांची विभूती पाहिजे ना. मग मला वरदान द्या की ज्याच्या माथ्यावर हस्त ठेवील त्याचा त्या ठिकाणी काय करीन तर त्याचा मृत्यू होईल. आणि ते तुम्हाला त्या ठिकाणी भस्म आणेल, विभूती आणेल. आणि अशा रीतीने वरदान दिल्यानंतर तोच या ठिकाणी तोच असणारा तो भस्मासूर एकदा शंकराच्या माथ्यावर हात ठेवण्यासाठी निघाला. तुझी पार्वती मला प्राप्त करून दे, तुझी मला प्राप्ती दे, नाही तर तुझ्याच हातावर त्या ठिकाणी काय करू. अशा रीतीने हा वरदान. मग या ठिकाणी मोहिनीचा अवतार घेतला आणि भगवंतानं त्यापासून ते मुक्त केलं. मोहिनी आली. एक नवल एक साजनी मी कुंभक भरिता तामारी कन्या जीवनी तो हाळूची माझा कर धरुनी काय बोलिला गोपाळ. आणि अशा रीतीने त्या ठिकाणी एक गवळण त्या ठिकाणी सांगत आहे की अशा प्रकारचं हा कृष्ण लाघवी असणारा, खोड्या करणारा आहे. आणि हा वेदाप्रमाणे या ठिकाणी तो एखाद्या पंडिताप्रमाणे बोलतो. तुम्ही गे घागरे उचलिता बहुत गोपी कष्टी होता म्या दाढेवरी तत्वता पृथ्वी उचलून धरली. आणि त्या ठिकाणी त्या गवळणीला सांगतो की तुम्ही घागरी एकमेकाला उचलून घेता, एकमेकाच्या खांद्यावर घेता, कडेवर घेता. मी पृथ्वी काय केली तर माझ्या करंगळीने मी धरली. अशा अनेक पृथ्वी मी निर्माण केला असा तो कृष्ण बोलतो. तो मी वराह वेशधारी हिरण्यक्ष मारिला क्षणा भितरी अद्यापी दाढेवरी धरित्री म्या धरिलेशे निजबळे. अशा हिरण्यक्ष असणारा दुष्ट राक्षस होता त्याचाही मी त्या ठिकाणी वध केला. आणि ती पृथ्वी असणारी मी दाढेवर धरली. आणि अशा रीतीने त्या ठिकाणी म्या दाढेवरी धरली आवनी कुंभन उचले तुमचे नेहमी ब्रह्मांड नकागरी धरून नाचवीन म्हणत असे. आणि अशा रीतीने त्या ठिकाणी काय केलं तर मी पृथ्वी असणारी, पृथ्वी म्हणजे काय थोडं आहे का, उमरीतील कीटकायसे ब्रह्मांडले का. तुकाराम महाराज म्हणतात की उमरीतील कीटक असतं, त्या उमरीतील कीटकाला वाटतं की हेच ब्रह्मांड ऐशेले का. 80 उमरे किती जाडी, 80 झाडे किती नवखंडी. त्या उमरेतील कीटकाला काय वाटतं तर हेच ब्रह्मांड आहे. अरे बाबा अशी फळं किती आहेत या उमराच्या झाडाला. त्या चिलटाला वाटतं की हेच ब्रह्मांड आहे, मध्ये फिरतं त्या उमरात आणि मग तर हीच ब्रह्मांड आहे. असली उमरं किती. तुकाराम महाराज म्हणतो की 80 उमरे किती जाडी, 80 झाडे किती नवखंडी, नवखंडावर किती. अशा प्रमाणात परमात्म्यानं काय केलेलं आहे तर हे ब्रह्मांड म्हणजे थिल्लरी बेडूक सागर अधिकारी. डबक्यातील बेडकाला वाटतं की ही सागर आहे. अरे बाबा सागर तो बहुत दूर आहे, सागर तर मोठा आहे, तुला त्याची काय आहे अपेक्षा आहे का नाही. असा परमात्मा या ठिकाणी काय सांगतो तर असे अनंत ब्रह्मांड, अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदाघरी. असा अनंत ब्रह्मांड त्याच्या उदरामध्ये आहेत, रोमारोमामध्ये आहेत. असा हा भगवान परमात्मा सांगतोय की या ठिकाणी अशी मी पृथ्वी काय करतो तर घडी व वडी हेळा मात्रे, हेळा मात्र भ्रुकुटीनं अशा उतरंडी मी पाडतोय असा भगवान त्या ठिकाणी यशोदे शुभ कल्याणी आम्ही फळे कांकड्या चिरिता सदनी म्हणे हिरण्यक्षपा चिरुणी आंतळी आयशी काढली म्या. आणि ह्या गवळणी असणाऱ्या यशोदेला सांगत आहेत. गवळणी म्हणजे कोण होत्या माहिती आहे का. आपण मागच्या अध्यायामध्ये सांगितलंय कोणी सासवा, कोणी लेकी, कोणी एकी संतता. अशा असणाऱ्या त्या गवळणी होत्या. आणि त्या तत्वज्ञाना त्या असणाऱ्या यशोदेला सांगायला द्या. आणि ती गवळण सांगायला लागली की आम्ही स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करत असताना काकड्या चिरत होतो. आणि तो आमच्यापाशी आला बसला. आम्ही तो काकड्या चिरत असताना तो आम्हाला म्हणतो की तुम्ही अशा प्रकारच्या ह्या काकड्या चिरता, त्या असणाऱ्या विळीनं चिरता. आणि मी नखाना अशा त्या हिरण्यक्ष त्या भक्त प्रल्हादाचं रक्षण करताना मी त्याची आताडी नखानं मी ते फाडली. असा असणारा आम्हाला घरानं त्या ठिकाणी सांगतो. मी नरसिंह वेशधारक असुर कुळ कानन पावक माझ्या क्रोधापुढे ब्रह्मादिक उभे न ठाकते सर्वता. आणि अशा रीतीने मी नरसिंहाचा अवतार धारण केला. आणि ती असणारी काय आताडी घरात बाहेर
घरात नाही, बाहेर नाही, दिवसा नाही, रात्री नाही, शस्त्र नाही, अस्त्र नाही, मधी नाही, बाहेर नाही, अशा प्रकारचं जे काही वर होतं त्या वराला त्या वेगळा असणारा अवतार, नर ना सिंह, तो नर बी नाही ना सिंह बी नाही, कुठला माणूस नाही. म्हणजे असा या ठिकाणी अवतार या ठिकाणी धारण करून या असणाऱ्या भक्त प्रल्हादाचं रक्षण केलं आणि त्या असणाऱ्या राक्षसांचा वध केला. क्रोधे विदारेला असुर, रक्षिला प्रल्हाद किंकर, तो नरसिंह अवतार समग्र लीला पार दाविली. आणि अशा रीतीने ह्या 10 अवताराचं जे काही कार्य आहे तो कृष्ण असणारा त्या गवळणी पाशी सांगतात. ऐके यशोदे सुताचे विधान, नसतेची करीतो निर्माण, एके दिवशी मी पतीचे चरण धूत होते निजग्रही. आणि असं एक गवळण सांगू लागले की हे यशोदे, या ठिकाणी मी माझ्या पती हा परमेश्वर आहे असं समजून माझ्या पतीचं या ठिकाणी मी चरण स्पर्शन करत होते. हाळूची बैसला येऊन म्हणे, बळीने धुतले माझे चरण, मज त्रिपाद भूमिदान, प्रल्हाद पौत्रे दिदली पै. आणि अशा रीतीने माझ्या पतीचं या ठिकाणी पूजन करत होते. चरणाचं या ठिकाणी पाणी लावून त्या ठिकाणी दर्शन घेत असताना तो म्हणू लागला की मी काय केलं तर माझंही असंच त्या बळीनं काय केलं तर त्रिपाद भूमी मला दान दिली आणि अशा रीतीने माझ्याही चरण क्षालन केलं. 2 पाद आले त्रिभुवन, मग बळीने केले आत्मनिवेदन, बळी माझे रूप विलोके पूर्ण, ते असंभावी लक्ष्मीना. आणि हे गवळीनो, मी काय केलं तर एक पाऊल असणारा पृथ्वीवर टाकल्यानंतर पृथ्वी व्यापली गेली. दुसरा पाय असणारा अवकाशामध्ये टाकला, सर्व असणारा आकाश मंडळ व्यापून गेलं. आणि बळीला म्हणलो की तिसरा पाऊल कुठं ठेवू असं असणार त्या बळीराजाला मी बोललो. सप्त पाताळाखाली चरण, प्रबद ते रसातळ पूर्ण, गुल्फद्वय ते महातळ जाण, पोटरिया ते सुतळ. आणि माझं जे काय आहे मी कसा आहे महाविष्णूच असणारा असा हा महाविष्णूचा अवतार असणारा मी आहे असं म्हणत आहेत. माझं जगन म्हणजे काय, माझे गोटे आहेत आणि ते गोटे ठेवलेली जागा आहे, गोटे आहेत ते रसातळ आहे. जगन म्हणजे पिंडरे आहेत, ते मधला भाग आहे, पृथ्वी आहे आणि ह्या डोक्याचा माझा भाग आहे ते सत्यलोक ब्रह्मलोक. अशा रीतीने कृष्ण सांगत आहे. हातळ आणि वितळ ज्या जाणू जंगा निर्मळ, कटिप्रदेश ते भूमंडळ, मृत्यूलोक वसेवरी. आणि अशा रीतीने आतळ वितळ सुतळ रसातळ तळातळ आणि असा ह्या कमरेपर्यंतचा भाग हा खालच्या ह्या तळांचा आहे. सप्त समुद्र पोटात जठराग्नी वडवानळ धडधडीत, नाभिस्थान नम निश्चित, ज्योतिर्लोक वक्षस्थळ. आणि अशा रीतीने ज्योतिर्लोक या वक्षस्थळाच्या ठिकाणी आहे, छतीच्या ठिकाणी आहे, नाभिस्थळ आहे आणि हिथं आणि ह्या सर्व जे काही हृदयाच्या ठिकाणी हे सप्तसागर मी साठवले आहेत. डोळ्यामध्ये असणारा माझं काय आहे तर सर्व वड वानळ अग्नी असणारे मी त्या ठिकाणी साठवून ठेवलेला आहे. जाण मस्तक ते विधी भुवन, दोहो हस्तरूपे शचिर्मन माझ्या. आणि अशा रीतीने मोहरलोक असणार या माझ्या मस्तकात आहे, ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी आहे आणि सत्यलोक तेही या डोक्यामध्येच आहेत. आणि अशा रीतीने त्या ठिकाणी नेत्र ते सूर्यनारायण, चंद्रमा ते माझे मन, दिशा ते माझे श्रवण, विष्णू अंतकरण जाण. आणि माझं जे काही डोळे आहेत हे डोळे चंद्र आणि सूर्य आहे. नाक असणारा माझा ग्रहाने अश्विनी कुमार आहेत. कान असणार तेही श्रवण चक्षु आहेत आणि तेही अशा रीतीने त्या ठिकाणी विरिंचे बुद्धी साचार, शंकर माझा अहंकार, यम माझ्या दाडा समग्र, वरुण जिव्हा जाणी जे. माझ्या दार आहे ते यम आहेत, अहंकार असणारा महारुद्र असणार जे काही शंकर आहे तो आहे. ऐशे माझे स्वरूप अद्भुत, देखोनी बळी माझा भक्त, तेने शरीर निश्चित मज केले अर्पण. आणि अशा रीतीने बळीराजा हा माझा निजभक्त होता आणि बळीने मला प्राप्त करून घेतलं. मग मी स्थापिला रसातळी, अद्याप उभा आहे जवळी, त्याचे द्वारे राखे मी वनमाळी, तोच गोकुळी अवतार. आणि अशा रीतीने त्या बळीच्या दारामध्ये द्वारपाल म्हणून मी राहिलो, हातामध्ये काठी घेतली आणि त्याचं मी असणार द्वारपाल म्हणून सेवक म्हणून मी स्वतः भगवान जानवी माझे शरण जळ, मस्तकी वाहे तो ज्या सुनिळ, ऐसा गोष्टी गणनिळ, सांगे आम्हा ते जन्नीये. आणि अशा रीतीने जी काही यमुना नदी आहे ती जळ आहे ते माझं पाणी आहे, माझं चरण आहे. जे पोर मोडी पित्र आज्ञे ते, त्याशी ताडण करी सुहस्ते, मी मारे आपले माते ते पित्र आज्ञे करून या. आणि अशा रीतीने मी अवतरलेलो आहे अशा रीतीने. आणि जे माझं असणार जे पोरग माझं आज्ञा पालन करत नाही त्याला मी शिक्षा करीन, ताडण करीन. अशा रीतीने माझ्या स्वहस्तानं असा तो कृष्ण परमात्मा त्या ठिकाणी
सांगत आहेत. 21 वेळा नक्षत्री म्या परशु धरे केले धरित्री तोची गोकुळा भितरी अवतरलो मी म्हणत असे. आणि अशा रीतीने ज्याला पृथ्वी असणारी 21 वेळा नक्षत्री केली असा मी आहे. परशुरामाचा अवतार म्हणजे मी आहे. माझ्या आईवडिलांची हाक मी ऐकली आणि मी कैलासाच्या ठिकाणाहून आलो आणि त्या शस्त्र अर्जुन राजाचं जशाप्रमाणे झाडाचं त्या ठिकाणी फांद्या छाटाव्या तोडाव्या तशा हजारो हात असणारं शस्त्र अर्जुन राजाचा हात पाय मी धडापासून वेगळं केलं. अशा प्रकारे मी शिक्षा लावली. रामा अवतारे मी पितृभक्त वना जाई चरणी घालत खर दूषण त्रिशरा समस्त वधिले अद्भुत विरोधी. आणि अशा रीतीने मी राम अवतारामध्ये सत्ययुगाच्या ठिकाणी राम अवतारी सूर्यवंशामध्ये अवतरलो आणि त्या ठिकाणी काय केले तर खर दूषण त्रिशिरा अशा अनेक दुष्ट राक्षसांचा मी नाश केला. सीता नेली रावणे सेवेची म्या केले धावणे वाली वधूनी सुग्रीव कारण निष्किंदा ते समर्पित. आणि अशा रीतीने त्या ठिकाणी काय केलं तर वानर मिळवली किष्किंधा नगरी असणारी त्या ठिकाणी काय केली तर सीतेचं निमित्त केलं. सीतेचं हरण झालं. खर दूषण त्रिशिरा असंख्य राक्षसांचा मारीचांचा त्या ठिकाणी वध केला. आणि अशा रीतीने राम अवतारामध्ये या ठिकाणी राजा रावणाचा वध केला. सीतेला मुक्त केलं आणि हे कार्य प्राण सखा हनुमंत सीता शुद्धी करून येत मी दळभारे रघुनाथ समुद्र तीरा पातलो. आणि अशा रीतीने किष्किंधा नगरी असणारी त्या सुग्रीवाला मी दान दिली आणि असं मी महान कार्य केलं. हनुमंत माझा प्राणप्रिय निजभक्त असणारा हनुमंतराय होता आणि तोही भक्तीमध्ये तत्पर होता. पाशानी पालानीला समुद्र सुवेळेशी गेलो मी राघवेंद्र देवांतक नारांतक महोदर अतिकाय प्रस्तव दिले. आणि अशा रीतीने जी काही असणारे मोठमोठे राक्षस होते त्यांचा देवांतक नरांतक अशा दैत्यांचा त्या ठिकाणी वध केला. 56 कोटी गोळांगोळ अनेक जी काही वानर होते आणि ते मोठमोठे युद्धपती सेनापती एकत्र केले आणि ह्या राजा रावणाला शासन केलं. कुंभकर्ण इंद्रजित सर्व शेवटी मारेला दशग्रीव सोडविले बंदीचे देव निज प्राप्ती करून या. आणि अशा रीतीने राम अवतारी त्या ठिकाणी काय केलं तर या दुष्टांचं राक्षसांचा वध केला. कुंभकर्णाचा वध केला. अनेक राक्षसांचा वध केला. इंद्रजिताच्या भाऊ तोडल्या आणि या ठिकाणी ही पृथ्वी असणारी त्या ठिकाणी वाचवली. गो ब्राह्मणांना सुखी केलं. तोची मी आता गोकुळी येते कंसवदीन निज हस्ते मी क्षीरसागरी असतात येते शरण देव मजा आले. आणि अशा रीतीने मी आता काय करणार आहे तर या कंसाचा उन्मत्त झालेला जो कंस आहे याचा मी वध करण्यासाठी अवतरलो आहे. आणि म्हणून या ठिकाणी या कंसाचा वध करीन सर्वांना सुखी करीन अशा प्रकारचं मी आश्वासन दिले. भाग दिले. ब्रह्मा शंकर प्रजा ऋषी गाराने सांगती मजपाशी मग मी मारावं या कंसाशी नंदग्रही अवतरलो. आणि अशा रीतीने मी काय केलं तर सर्व असणारी देवता 33 कोटी देव गायीच्या वेशामध्ये पृथ्वी आक्रंदत होती आणि ती मला शरण आली आणि मी त्यांना वचन दिलं आणि म्हणूनच गोकुळामध्ये अवतरलो आणि या दुष्टांचा कंसाचा मी वध करणार आहे. मुष्टिकचा अनुरागासुर दैत्य अवघे मारीन दुर्धर मी बायका 16 सहस्त्र पुढे करीन म्हणतो. आणि अशा रीतीने काय करीन तर मुष्टिक चानूर ही जी काही दुष्ट राक्षस आहेत यांचा मी वध करीन. 16,108 बायकांचं मी त्या ठिकाणी वरण करीन. त्यांच्याबरोबर लग्न करीन. होईन मी भक्तांचा सारथी उच्चिष्ट काढीन सोहस्ती दुष्ट मारून निश्चिंती भोभार सर्व हरिण. आणि अशा रीतीने मी काय करीन तर कृष्णाचा या ठिकाणी मी काय करीन तर स्वतः धर्माच्या यज्ञामधील मी उच्चिष्ट पात्र जाऊ या ठिकाणी काय करीन जाळीन उचलीन. अशा भक्तांची मी अनेक प्रकारची सेवा करीन. अनेक जे भक्त आहेत उच्च नीच काही नेनो भगवंत तिष्ठे भाव भक्त देखून या असा जो काही अभंग आहे हा अनेक भक्तांच्या नामावलीचा अभंग आहे. त्या सर्व भक्तांची मी सेवा केलेली आहे करत आहे आणि यांची गोकुळातील लोकांचीही मी सेवा करणार. त्यांच्या घरी न लाभे चोरी त्याची अर्भकाशी करी धरी म्हणे तुमचे शिशिरीचे निर्धारी केश लुंची नाव घे पै. आणि अशा रीतीने त्या मुलांना कृष्ण सांगायचा की हे सोंगड्यानो या ठिकाणी तुमच्या घराची मला चोरी करायची आहे. चोरी म्हणजे चित्त चोरायचं आहे. चित्त चोरायचं आहे अशा रीतीनं. आणि ज्याच्या घरामध्ये जर मला चोरी मिळत नसेल तर मी या तुमच्या शिंडीला मी गाठ देईन अशा रीतीनं त्या केशलुचिती चिमटी मुलांच्या भागती म्हणे मी बौद्ध निश्चिंती कलियुगी गती दावेन हो. आणि अशा रीतीने ह्या चिमट्याचा अर्थ असा की
कलियुगामध्ये मी बौद्ध रूपानं या ठिकाणी पांडुरंगाच्या रूपानं मी अवतरणार आहे, असा हा उद्देश कृष्ण या ठिकाणी निर्देश करत पोरेन आहे. सांगते पाळते त्याशी ज्याची नानागती एके मुलावरी बैशे श्रीपती ताट हाती घेऊन या. आणि अशा रीतीने या ठिकाणी जी पोरं सांगत नाही, जी गुप्त माहिती देत नाही, अशांना कृष्ण असणारा शिक्षा द्यायचा. मुलास म्हणे म्लेंचे तुम्ही मरुनी पडारी रणभूमी कलंकी अवतार पुढे मी ऐसाची होईन जानपा. आणि अशा रीतीने तुम्ही मलेच होचाल आणि मी कलंकीचा अवतार धारण करणार आहे. कलंकीचा अवतार म्हणजे हा या कलियुगामध्ये पुढं भगवंताने जी काही 9 अवतार झाले आणि हा 10वा अवतार कलंकीचा होणार आहे आणि तो कलंकी या ठिकाणी बी होणार घरी आहे. घेऊन या कुंतमलेंच्या सहारीनं सत्य मी वैकुंठीचा नाता यादव कुळी अवतरलो. आणि हे पुढलं आपल्याला भाकीत केलेलं आहे, सांगितलेलं आहे. आतापर्यंत बाकीचे 2 जलचर, 2 राजा, 2 विप्र, बौद्ध, कलंकी, हा कलंकीचा अवतार पुढं होणार आहे. हा या ठिकाणी हे आयशे माझे अवतार किती भोगी द्रास ही नेनवती मेघधारा मोजविती परी अंत नाही अवतारा. आणि माझ्या जे काही शूद्र अवतार किती आहेत तर हे भोगिंद्र म्हणजे शेषालाही त्या ठिकाणी गणती करता येणार नाही. पावसांच्या धाराचं या ठिकाणी मोजमाप करता येईल, पृथ्वीच्या तरुणांकुराचं वर्णन करता येतील, किती आहे त्याचं गणित करता येईल. परंतु माझ्या हे सामान्य जी काही अवतार आहेत, माझं सतत घडामोडीमध्ये अवतार होत असतात आणि ते कोणाला सांगता येत नाही. मी सतत. आद्य निष्कलंक अचळ आरोप निर्विकार निर्मळ मी ब्रह्मांड स्वरूप आढळ नाही चळ मज लागे. आणि अशा रीतीने मी अभंग आहे, अक्षय आहे, अशा प्रकारचा हा निर्विकार असणारा मी भगवंत मी आहे. अच्युतानंत मी नामरूपातीत मी गुणागुण रहित करुणी सत्याकरण मला नाव नाही, रूप नाही, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, अशा प्रकारचा हा मी निर्गुण निराकार परमात्मा मी आहे. सर्वांचे निजमूळ परी ओळखती लोक बरळ जीव दशा पावनी सकळ आविष्टेने विष्टिले. आणि अशा रीतीने जे अबद्ध लोक असतात आणि ते जे भक्तीपासून दूर असतात ते मला कधीही ओळखू शकत नाहीत. जे संत आहेत, भक्त आहेत, ते मला ओळखतात. अहंकार मध्ये पिऊन भ्रमती माया घोरवीपणी आपली शुद्धी विसरून आडफाटा भरले हो. आणि अशा रीती हे माया कशी आहे तर मायेचं पांघरून पडलेलं आहे. ज्ञानोबराय म्हणतात मद्यपांगीचे वस्त्र का लेपाहदीचे शास्त्र बैलावरी शास्त्र घातले असे. ज्ञानोबराय म्हणतात की मायेचा प्रकार आहे बरं का. का मद्यपांगीचे वस्त्र, ज्यानं दारू प्राशन केलेली असते त्याला वस्त्राची शुद्धी नसते. मी गटारीत पडलो का माझ्या घरामध्ये आहे त्याला शुद्धी नसते. ज्ञानोबराय म्हणतात त्याला शुद्धीच नसते. मद्यपांगीचे वस्त्र का लेपाहतीचे शस्त्र. लेपाहतीचे शस्त्र म्हणजे भिंतीवर या ठिकाणी चित्र काढलेलं असतं आणि त्याच्या हातामध्ये या ठिकाणी खड्ग त्रिशूळ काय असणार असतं. त्या चित्राला शुद्धी नसते. माझ्या हातामध्ये हे आहे त्याला काले पहातीचे शास्त्र बैलावरी शास्त्र घातले असे जे. अशा प्रकारे त्या बैलाला माहिती आहे का माझ्यावर पुराण आहे, शास्त्र आहेत, काय आहेत, त्याला त्याची शुद्धी नसते. तशा प्रकारचं ही मायेचा प्रकार आहे. काम क्रोध मद मत्सर हे अनामिक दुराचार याचे संगती जीव समग्र भ्रष्टोनी मज विसरते. आणि अशा रीतीने काम येश क्रोध येश रजगुणो समुद्भव महाशनो महापापना विद्धिमा हिन वैरिणाम. भगवान अर्जुना सांगतात अशा रीतीने काम येश क्रोध येश हे ज्ञाननिधीचे भुजंग विषेदरीचे वाघ भजन मार्गीचे मांग मार्ग जे अशा प्रकारचे हे काम क्रोध हे असणारे विकार आहेत आणि ह्या विकारामुळं भगवंताची प्राप्ती होत नाहीत. म्हणून साधक जैन संत जैन यापासून दूर राहतात. मी सर्वाजवळी असे परी कोणाशी पाहता न दिशे मृगनाभी कस्तुरी वशे परी न गौसे तयाते. आणि अशी या रीतीने मी कुठं आहे तर चोहीकडे आहे. अनेक ठिकाणी मी आहे जे ते 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 तुझीच पाऊले. अशा रीतीने अनेक प्रमाण देता येतील. त्या गाईच्या काशेमध्ये दूध असतं पण ते गाईच्या वासराला ते प्राप्त होऊ एक दर्पणाचे निकेतन त्यात सोडिले जैसे श्वान प्रतिबिंबे असंख्यात देखोन भुंकोन प्राण देत जैसे. आणि अशा रीतीने या ठिकाणी आरसा मोठा भला असावा आणि त्या आरशामध्ये कुत्र्याचं प्रतिबिंब दिसल्यानंतर कुत्री काय करतात तर ते समोर कुत्रा आहे म्हणून भुंकतात. तशाप्रमाणे का स्फटिकाचे पर्वती प्रतिबिंब द्विरत देखते झाडा व्यर्थ हानी ती दाती परिण येते मरणावरी. आणि अशा रीतीनं हे सर्व खोटं आहे.
पण ते त्यांना खरं वाटतं आणि विनाकारण स्वतःची फसगत होते आणि त्या असणाऱ्या मायेच्या अधीन ते जीव जातात. म्हणून त्या ठिकाणी त्याचा परिणाम त्या जीवाला त्या ठिकाणी भोगावा लागतो. चानियाच्या आशे वानर गोवनी पैसे दोन्ही कर का नळिकेचे योगे पामर शुकबुद्ध झाले. आणि अशा रीतीने ते माकड असणारं ते फुटाणं प्राप्त करण्यासाठी त्या माकडाला म्हणजे त्या बंधनामध्ये पडतात. तुकोबरा म्हणतात की माकडे धरिले फुटाणे गुंतले ते नेणे हात देते. ते माकडाला प्राप्त करण्यासाठी माकडवाले त्या चिंचोळ्या भांड्यामध्ये फुटाणं टाकतात आणि ते माकड काय करतं तर ते प्राप्त करण्यासाठी त्या भांड्यात हात घालतात आणि ते असं मुठी करतं. मूठ केल्यानंतर ते बाहेर हिसका काढण्याचा प्रयत्न करतं पण ते कदापि निघत नाही. ती थोडासा हात असा ढिला केला की हात आपोआप त्या मांड्यातून निघतो. परंतु त्या ठिकाणी ते त्याचं भावनिक बंधनामध्ये तो माकड पडलेला असतो म्हणून ते सुटत नाही. आणि तशाच प्रकारे तो भावनिक बंधनामध्ये माकड पडून अडकतं. तशा प्रकारे ते शुक म्हणजे पोपट तोही तशाच भावनिक बंधनामध्ये अडकलेला जातो. त्याला तशाच त्या ठिकाणी त्या दोऱ्यामध्ये ती नळी टाकलेली असते. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये बऱ्याच वया खर्च केलेल्या आहेत आणि तशाप्रमाणे त्या असणारा ती नळी फिरली जाते आणि ते पाय असणारे अडकले जातात आणि त्याला वाटतं की मला कोणीतरी ती नळी फिरते आणि तो खाली होतो. डोकं खाली येतं. त्याला वाटतं मला बांधलंय कुणीही बांधलेलं नाही. ते भावनिक बंधनामध्ये पडलेले असतात. तशाप्रमाणे कुणी कोणाचा शत्रू नाही, कुणी कोणाचा वैरी नाही आणि अशाप्रमाणे ज्याची त्याची कर्मफळानुसार घडतात आणि विनाकारण असणार तुम्ही मायेच्या अधीन झाल्यामुळं या ठिकाणी भगवंतापासून तुम्ही दुरावतात अंतरतात. त्या मायेच्या अधीन जीव झाल्यामुळं त्याला काहीही कळत नाही. संसार बंधन तोडावे. सिंहाने प्रतिबिंब देखील कुपा माझी व्यर्थ मेले जीवा झाले तशीचे. आणि अशा रीतीने त्या असणाऱ्या सापाचं तशीच गत झाली. त्या कुपामध्ये पडलं गेलं आणि व्यार्थ त्या आपल्या प्राणाला मुकावं लागलं. का उड्डण गती प्रतिभास देखोन हंस पावे व्यर्थ मरण तैशी अविद्या योगे बोलून जन्म मरण भोगिते. आणि अशा रीतीने या ठिकाणी जो हंस पक्ष आहे तो राजहंस पक्षाचंही तसंच झालं. उड्डाणाचं त्याला त्या गणित कळालं नसल्यामुळं त्या ठिकाणी त्याचा प्राण गमावावा लागला. आणि अशा रीतीने हा मायेच्या अधीन झाल्यामुळे हे जीव असंख्य जीव असणार त्या मायेच्या लिप्त होऊन आणि 184 फेऱ्यामध्ये ते अडकले जातात. स्फटिक सर्वदा निर्मळ असे परी काजळावरी काळा दिशे का केशावरी भाषे चिरफळी या झाल्या. या ठिकाणी ग्रंथकर्ते सांगतात की ती स्फटिक असणारा कसा तर स्वच्छ आणि शुभ्र असतात. हां जैशी स्फटिक शाळा आहे का नाही. स्फटिक निर्मळ असतो स्वच्छ असतो परंतु त्या केसाचा गुंडाळा त्या स्फटिकाच्या खाली गाठल्यानंतर ती स्फटिक चिरलेवणी दिसतो. काय ती स्फटिक चिरलेला आहे का नाही. ती केसाचा गुंडाळा ठेवल्यामुळे आपल्याला चिरलेवणी दिसतोय असं ग्रंथकर्ते सांगतात. असो आता यशोदे माय गोष्टी याच्या सांगू काय ऐकता चित्ता उपरम होय प्रेम सये नावरे मज. आणि अशा रीतीने गवळणी असणाऱ्या तत्वज्ञानी गवळणी हा तत्वव्यथाचा विषय तिथं चालू झालेला आहे. एक म्हणे नाटकी मोठा पुत्र तुझा बहुत गोटा मिथ्या गोष्टी या चाटा घेऊन या उठतो. आणि अशा रीतीने वेदातल्या गोष्टी या ठिकाणी आम्हाला सांगावं लागलेला आहे. पुराणातल्या गोष्टी सांगत आहे. ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगत आहे. असा या ठिकाणी विश्वाची जनिती असणारी यशोदा आणि तिला असणाऱ्या गवळणी श्रुतीरूपी गवळणी त्या ठिकाणी सांगितल्या गोष्टी तितक्या मिथ्याची चावटी नसती क्रिया कर्म रहाटी आपल्या अंगी लावितो. आणि अशा रीतीने निष्ठाची क्रिया कर्म अंगी राहुटी लावते आपल्याच राहट गाडग्यामध्ये ती ही अशा प्रकारचं हे यम नियमांसारखं चालूच आहे. पुनरपी जननम पुनरपी मरणम जशाप्रमाणे आहे का नाही. बीज मुळे झाड होय झाड मुळे बीज होय अशी कल्पकोळीच आहे. ही राट गाडगी आहे. पुनरपी जननम किंवा उपजे ते नाशे नाशेले ते पुनरपी दिशे जैसे घटिका यंत्र परिभ्रमे गा. जसं घड्याळाचा काटा फिरतो ना परत 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 तशाप्रमाणे हे अशा प्रकारचं आहे. हे पुन्हा 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 जे मायेच्या अधीन जीव आहेत आणि हे या यमनियमांच्या राहटीमध्ये अस्थिर असणाऱ्या या जगतामध्ये त्या ठिकाणी पडला जातो. रांजणीचे पाणी देखता भय वाटे तुझ्या सुता ते प्रळय समुद्री तत्वता मत्स्य कैसा झाला गे. आणि हे असणारे यशोदे
तुझ्या मुलाला राजनाथल पाण्याकडे पाहिल्यानंतर त्याला भीती वाटेल आणि ती सप्त समुद्राच्या सागराच्या गोष्टी आम्हाला सांगतोय. थापटोनी निजविता जगजेटी म्हणे हळूची थापटी माझी पाटी, तो म्हणते मला मंदराच्या उठाउठी पृष्ठीवरी धरला म्या. आणि त्या आईला सांगतोय, आम्हाला सांगते की आम्हाला आई या ठिकाणी काय कर, तर पाठ माझी त्या ठिकाणी दुखू लागलेली हळू सावकाश थापट असा म्हणतोय. आणि सांगतो की माझ्या पाठीला पाठ दुखालेला आहे, मी मंदराचल पर्वताला त्या ठिकाणी पाठ लावली आणि म्हणून माझी पाठ दुखत आहे. चेंडू न उचले लवकरी याते म्हणे म्या दाढेवरी धरली धरिते, पृथ्वी रक्षिले मी आनंते वरावेश म्हणतसे. आणि अशा रीतीने काहीही बोलतोय, त्याला चेंडू उचला नाही आणि हे म्हणतो की माझ्या दाढामध्ये मी पृथ्वी धरली. हे शक्य आहे का? आंगडी याचा कसा सोडिता म्हणे नके दुखती माझी आता, आणि म्हणतो असुर तत्वता विदरला आणि झसते. आणि अशा रीतीने गवळणी सांगतात की ह्याला गुंड्या लावताना नख ह्याची दुखतेली, आणि तो सांगतो की मी अशा नकानं त्या राक्षसांचं काय केलं तर मी आताडी फाडली म्हणतोय, असा काहीही बोलतोय. शिंके असे न पवे वहिले, तो म्हणतो ब्रह्मांड नके भेदिले जानवी जळ काढिले वित्ती विक्रम होऊन या. आणि अशा रीतीने हे लाघवी काहीही बोलतोय. नकानं मी काय केली म्हणतोय, तर माझी नख लावली की ह्याला जातील म्हणतोय, आणि माझं चरण असणारं सुतळ आतळ वितळ अशा प्रकारच्या ह्या गोष्टी सांगतोय. मारो जाता शिपटी बेने पळतो जगजटी, तो म्हणतो 3 सप्तके सृष्टी निक्षत्री म्या केली. आणि अशा रीतीने ही एवढा पराक्रमी आहे का, मी 3 सप्तके म्हणजे 3 सप्त 21 वेळा मी पृथ्वी या ठिकाणी एक या भूमंडळावर राजा ठेवला नाही, अशा घरा मला गोष्टी सांगतोय. स्वतः बागुल बुवा आला तर हा भिवून पळतोय आणि मी राजांचा वध केला म्हणतोय, असा विचित्र काहीतरी इथं या ठिकाणी बोलतोय. शोन मोडे असं जाण म्हणतो मोडीले भाऊ सहायक आसन, जो पळतो बागुलाच्या बेने सांगे रावण मारला म्या. अरे अशा रीतीने मी धनुष्य मोडला म्हणतो, ह्याला इक्षुदंड मोडता येते का, ऊस मोडता येते का? ऊस मोडाचा नाही, मी शिवधनुष्य मोडलं असं बोललं तसं, अशा या ठिकाणी आमच्या पुढे घराला सांगतो. मागील गोष्टी मिथ्या सर्व आता मारेन म्हणतो कंसराव दावे, तो अवताराचा भाव निजांगीचा आपल्या. आणि अशा रीतीने आता म्हणतोय की मी कंसाचा वध करीन. हे शक्य आहे का? असा मी अवतारी पुरुष आहे, हे या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी गोष्टी सांगतो. उडत उडत होय मासा म्हणे हा मत्स्यावतार आयसा, अर्भक पायी धरून यायचा शंकासूर हा चिपये. आणि काय करतो तर अर्भकाच्या पायाला धरतोय, लहान मुलाच्या पायाला धरतोय. मी अशा रीतीने त्या शंकासुराच्या पायाला शिफ्टीला धरला आणि फिरवलं, असं त्या मुलाच्या पायाला धरून आम्हाला दाखवतोय. चक्रवत फिरे गन्यळ म्हणे ऐसा भ्रमविला मंद्राचळ, खडे घेऊन तात्काळ म्हणे रत्ने काढिली. आणि खडं घेताना ही मी अशी 14 रत्न काढलेली आहेत, सागरामधून मंथन करून 14 रत्न काढली म्हणतोय. अशा ठिकाणी रवी मी अशी फिरवली, हातवार करून आम्हाला दाखवतोय. दातावरी काळी धरुनी वस्त्र घडी त्यावरी ठेवणी, म्हणे म्या अशी धरली आवनी दावी रांगोनी सुकरायसा. आणि सुकर म्हणजे डुकर जशा प्रकारचे रांगतोय तसा मी डुकराचा अवतार धारण केला आणि अनेक प्रकारच्या या भक्तांचं मी संरक्षण केलं. बाहुल्यांचे पोट फोडी म्हणे हिरण्यक्षपाची काढी तो आतडी, पोरे पळतात आतडी भीती देखून तयाते. आणि बाहुल्या त्या ठिकाणी नकानं फाडतोय आणि पोरांच्या अंगावर टाकतोय. अशा रीतीने मी हिरण्यकश्यपू नावाच्या त्या राक्षसांचं बी अशी आताडी काढली. गुडघे टेकुनी होय वामन म्हणे म्या त्रिपद घेतले भूमिदान, एका पोरावरी उभा राहून म्हणे बळी पाताळी घालितो. आणि अशा रीतीने काय करतो तर पोरामध्ये खेळ खेळताना तर असाच खेळतोय की एका असणाऱ्या पोराला तू असणारा बळीराजा आहेस म्हणून त्याच्या असणाऱ्या मस्तकावर पाय देतो, मला त्रिपाद भूमी दान केली आहे म्हणून या ठिकाणी मला जमीन दे म्हणून त्यांना बांधतोय. अशा प्रकारचा हा कृष्ण लाघवी आहे. घेऊन कंदुक म्हणे हेची माझे परश देख, निक्षत्री करीन धरणी सकळीक म्हणून हिंडे सैराची. आणि अशा रीतीने परशुरामानं आपल्या हातामध्ये परशुकुराडी घेतली होती आणि तशाप्रमाणे या ठिकाणी आपल्या हातामध्ये शस्त्र घेतोय आणि मी काय करीन तर 21 वेळा पृथ्वीवर राजा ठेवणार नाही अशा रीतीने त्या ठिकाणी वचन देतोय, भाग देतोय, आम्हाला बोलतोय. धनुष्य करुणी हरिठान मांडी वेदिनी, आकर्ण ओढी ओढणी मारीन म्हणे राक्षसा. आणि अशा रीतीने या ठिकाणी शिवधनुष्य केल्यासारखं या ठिकाणी धनुष्य करतोय आणि मी राक्षसाचं खंडन करीन अशा प्रकारचं या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी बरं घेतो मुरली ऐकता आमची वृत्ती मुराली, अहंकृती समूळ हारली गातो वनमाळी सुंदर. आणि अशा रीतीने काय करतो तर मुरली वाजवतो आणि सर्वांचं मन आकर्षित करतो आणि असा हा नटधारी नटनाट्य ऐसा खेळ.
अशा प्रकारचा हा असणारा कृष्ण आहे. ऐके यशोदे जननी अवघी लटकेच याची करणी आम्हावरी टाळी घेऊन नसतीच उठतो गे. आणि विनाकारण आमच्यावर आळ घेतोय आणि ही विनाकारण हा कृष्ण काही अनेक प्रकारच्या खोडी करतोय. याच गोष्टीनं मानीच खरी परमचक्र चाळक मुरारी याच्या भेने निर्धारी जावे टाकुनी गोकुळ. आणि अशा रीतीनं हा परमचक्रधारी असणारा हा कृष्ण कसा आहे तर हे आमच्यावर विनाकारण आळ घेतोय. आम्ही या ठिकाणी गोकुळात राहावं का जावं अशा रीतीने यशोदा म्हणे अनंत असो किती खोडी आता क्षणभरी पायतत होता घरी तुझा नर आहे. आणि अशा रीतीने हे यशोदे या ठिकाणी यशोदा सांगते की हे कृष्णा अरे आम्ही राहावं का जावं. सर्व घरांना ऐकून ऐकून या ठिकाणी मग आमचं पोट फुगवण्याची वेळ आलेली आहे. किती तुझं असणार ऐकून घ्यावं. आमच्यावर किती लोक आरोप प्रत्यारोप करतात आणि तू जरा व्यवस्थित राहा. अशा घरी मी न करी चोरी म्हणून आणू आहे मुरारी तुझ मी बांधेन हृदय मंदिर सोडीच सर्वता. आणि अशा रीतीने कृष्ण सांगतात की हे आई तुझी शपथ खातो मी कोणाची चोरी केलेली नाही. मग बाकी हे गवळण असणारा आळ घेतात तुझ्या हृदय मंदिरापासून मी तुझ्या हृदयामध्येच राहतो आणि म्हणून मी काहीही करणार नाही. पहा हरिविजय ग्रंथ हा त्र्यंबकराज उमाकांत बहुसिंहस्ती यात्रा येत त्याशी जगन्नाथनुपेक्षे. आणि अशा रीतीने हा हरिविजय ग्रंथ म्हणजे काय आहे तर एक असणारा जो शिवशंकर आहे आणि शिवशंकराला प्राप्त करण्यासाठी जे क्षेत्र आहे आणि असा हा अद्भुत असणारा हा हरिविजय ग्रंथ आहे. हे ब्रह्मगिरी हाची ग्रंथ जो पारायण प्रदक्षिणा करीत त्याचे बंध समस्त जन्मोजन्मीचे तुटते. आणि हरिविजय ग्रंथ म्हणजे नव्हे तर हरिविजय ग्रंथ म्हणजे एक ब्रह्मगिरी आहे पर्वत आहे. आणि ह्या ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा गाठल्यानंतर या ठिकाणी माणूस मुक्त होतो. जो करी याची यात्रा तो तारील सकळ गोत्रा याची निकुळ पवित्रता. अशा प्रकारे हे ब्रह्मगिरीचं महात्म्य आहे. आणि या ब्रह्मगिरीला जशा प्रदक्षिणा करतात तशा प्रकारचा हा ग्रंथ आहे. आणि त्याचं फळ म्हणजे पुनरपी मरणातून मुक्त होतो जन्म मरणाच्या कचाट्यातून मुक्त होतो. आणि तशा प्रकारे हा हरिविजय ग्रंथाचं जे काही सेवन करत असेल कानाच्या निमित्तानं श्रवणाच्या मिशे किंवा श्रवण भक्तीतून या ठिकाणी ऐकल्यानंतर त्याचं फळ या ठिकाणी मुक्ती आहे. ब्रह्मानंद कृपा मेघ सुरवाडे हे हरिविजय क्षेत्रवाडे श्रीधर मने निवाडे अर्थ सज्जनी पाहिजे. आणि अशा रीतीने ब्रह्मानंद स्वामी सांगतात की ब्रह्मानंद स्वामी पासून श्रीधर स्वामी म्हणतात की मला माझ्या गुरुपासून हा प्राप्त झालेला हा अनमोल ठेवा आहे रत्न आहे. हा अद्भुत असणारा कथारस आहे आणि हा रस तुम्हाला मी प्राप्त करून देतो. येथे श्री हरिविजय ग्रंथ संमत हरिवंश भागवत चतुर्श्रोते परिसोत सप्तमाध्याय गोड हा. पुंडलिकावरती हरिठोस ज्ञानदेव तुका पंढरीनाथ